नमस्कार, आप सभी का स्वागत करती हूँ हमारे ग्रीन टीवी किसान चौपाल में, जो हम आज गोंदिया में लगा रहे हैं। और यहाँ हम बात करने वाले हैं धान फसल प्रबंधन, फसल अवशेष प्रबंधन, ट्रैक्टर, टायर व गाड़ी रख रखाव पर हम चर्चा करेंगे। और आप लोगों को मैं बता दूं कि ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, गोंदिया कृषि विभाग, आरडिया फाउंडेशन, धानुका एग्रीटेक लिमिटेड, सीएट स्पेशलिटी एंड हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड, केतन हुंडई के सहयोग से और केवीके गोंदिया के सहयोग से हम ये कार्यक्रम कर रहे हैं, जिसका मकसद है कि आपको नई तकनीक, नए आविष्कार, सरकारी योजनाएं और नए प्रोडक्ट के बारे में जानकारी देना। तो सबसे पहले मैं यहाँ पे स्वागत करना चाहूँगी, यहाँ पे हमारे जितने भी किसान भाई बहन आए हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। और उम्मीद है कि आज का कार्यक्रम जो है वो उससे आप कुछ उपयुक्त जानकारी लेकर जाएंगे यहाँ से। और ये कार्यक्रम आप ग्रीन टीवी इंडिया यूट्यूब चैनल पे भी देख सकते हैं। ये प्रोग्राम रिकॉर्ड हो रहा है और ग्रीन टीवी हमारे ज़रिए देश भर से 1.4 मिलियन किसान जुड़े हुए हैं हमारे साथ। और ये ग्रीन टीवी किसान चौपाल हम देश भर में लगाते हैं आप लोगों के सहयोग से, कृषि विभाग के सहयोग से, कंपनीज़ के सहयोग से और साथ में केवीकेस के सहयोग से। तो उम्मीद है कि आप लोग जो है वो इस कार्यक्रम से कुछ उपयुक्त जानकारी लेकर जाएंगे। तो मैं यहाँ पे स्वागत करूँगी सबसे पहले हमारे जितने भी एक्सपर्ट्स हैं उनका। तो हमारे बीच हैं श्री समाधान वाघमोड़े सर, डेप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट एग्रीकल्चर ऑफिस से, गोंदिया महाराष्ट्र से। सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे बीच हैं श्री विशाल उबर हंडे सर, पाटिल सर, सीनियर साइंटिस्ट एंड हेड, केवीके हिवरारे, गोंदिया महाराष्ट्र से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है श्री गणेश खेड़ीकाल सर, सॉइल साइंस एक्सपर्ट, केवीके गोंदिया महाराष्ट्र से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है श्री मनोज बोमटे सर, एग्रोनॉमिस्ट, केवीके गोंदिया महाराष्ट्र से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं श्री संजय पाटिल सर, स्टेट हेड महाराष्ट्र, धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है श्री सूरज देशमुख सर, डीजीएम विदर्भ, धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर सुरजीत सिंह सर, सेल्स हेड, केतन हुंडई, नागपुर से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर कुस्तुब गीत सर, आरएम महाराष्ट्र, सीएट स्पेशलिटी से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर मुकेश भाड़े सर, टेरिटरी मैनेजर, नागपुर, सीएट स्पेशलिटी से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर आशीष धमडे सर, सेल्स मैनेजर, केतन हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर विक्रांत तूल जी, डिस्ट्रीब्यूटर एरिया मैनेजर, सीएट स्पेशलिटी से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर स्वरूप तिवारी सर, सेल्स कंसल्टेंट, केतन हुंडई से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर सचिन बेलगे जी, गोंदिया से, डिस्ट्रीब्यूटर ऑफ धानुका एग्रीटेक से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर धीरज कदम सर, एएसएम नागपुर, धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। तो हम लोग जो है वो अब कार्यक्रम की शुरुआत करते हैं। और सबसे पहले मैं चाहूँगी कि मैं टॉपिक पे आऊँ, उससे पहले गाड़ियों की रेंज के बारे में थोड़ा सा हम बात कर लेते हैं। और इसके बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे बीच मिस्टर सुरजीत सिंह सर हैं, सेल्स हेड से, केतन हुंडई, नागपुर महाराष्ट्र से। सर आप आइए और बताइए यहाँ के किसानों के लिए या किसानों के लिए हुंडई की या केतन हुंडई की क्या क्या रेंज है, इसके बारे में जानकारी दीजिए प्लीज़। नमस्कार, मैं सुरजीत सिंह, केतन मोटर्स प्राइवेट लिमिटेड की ओर से आए हुए सभी किसान भाइयों, ग्रीन टीवी चैनल के सदस्य और मेरे मित्र, इनका तहे दिल से स्वागत करता हूं गोंदिया सिटी में। हम यहां पर पिछले 14 साल से हैं हुंडई कार के डीलर्स। और यहां पर हुंडई की पूरी रेंज के साथ हम लोग सर्व कर रहे हैं हुंडई कार्स गोंदिया निवासियों को। तो थोड़ा सा इसमें आपको डिटेल देना चाहूँगा कि हुंडई ग्लोबली कैसा है। ग्लोबली मतलब पूरे वर्ल्ड में कहाँ पे क्या प्रेजेंस है हुंडई का, और इंडिया में हुंडई का प्रेजेंस क्या है। तो हुंडई का ग्लोबल जो लेगेसी है, ये जितने भी मैन्युफैक्चरर आप देख रहे हैं जो पूरे वर्ल्ड वाइज दिया हुआ है इन्होंने, हुंडई सबसे छोटा मैन्युफैक्चरर है। छोटा इन द सेंस एज में। अगर आप लोग देखें इसमें कि फोर्ड अगर हम लोग देखें तो वो 121 साल से वर्ल्ड वाइड है। जनरल मोटर्स जो है, जो कार निर्माता है, वो पिछले 116 साल से पूरे वर्ल्ड में अवेलेबल है। सेम आप अगर सुजुकी देखेंगे, जो मारुति की गाड़ियाँ आप देखते हैं, तो 115 साल से सुजुकी भी पूरे वर्ल्ड में अवेलेबल है। 91 ईयर्स से हैं निसान, और टोयोटा है 87 ईयर्स से। 87 ईयर्स से आपको फोक्सवैगन भी मिलेगा पूरे वर्ल्ड में, जो ये आपको फैसिलिटीज प्रोवाइड कर रहा है कार मैन्युफैक्चरिंग में। 76 ईयर्स से
होंडा है, और सबसे यंगेस्ट अगर कार मैन्युफैक्चरर कोई है तो वो पूरे वर्ल्ड में है 57 ईयर्स से हुंडई। तो इन 57 ईयर्स में हमने जो ग्लोबली अचीव किया है और इंडिया में जो अचीव किया है वो मैं आपके सामने प्रस्तुत करने जा रहा हूँ। हम लोग थर्ड लार्जेस्ट कार मैन्युफैक्चरर हैं ग्लोबली, मतलब पूरे वर्ल्ड में हुंडई जो है थर्ड लार्जेस्ट कार मैन्युफैक्चरर है। 200 से ऊपर कंट्रीज में हुंडई का प्रेजेंस है, 200 से ऊपर कंट्रीज में वर्ल्ड वाइड हुंडई का प्रेजेंस है। 1996 में हुंडई ने अपने ऑपरेशंस इंडिया में स्टार्ट किए थे और 1998 में फर्स्ट व्हीकल रोल आउट की जो सैंट्रो थी। बिगेस्ट सक्सेस था हुंडई का। टोटल 26 ईयर्स हो चुके हैं कार मैन्युफैक्चरिंग करते हुए हुंडई को इंडिया में, और इस 26 ईयर्स में जो अचीवमेंट है हमारे, हर सेगमेंट के लिए, हर कस्टमर्स के लिए, हर रेंज का व्हीकल हमारे पास अवेलेबल है। सेकेंड लार्जेस्ट कार मैन्युफैक्चरर है इंडिया में। नंबर 1 एक्सपोर्टर हैं कार मैन्युफैक्चरिंग में इंडिया से। टोटल अगर हम लोग ये सोचें कि अगर रूरल में ये गाड़ी ले ली गई तो इसका सर्विस का क्या सीन होगा, तो टोटल 645 प्लस सर्विस स्टेशन और सेल्स के आउटलेट हैं रूरल एरिया में। रूरल एरिया मतलब ग्रामीण एरिया में 645 के ऊपर सर्विस स्टेशन है और 645 के ऊपर सेल्स आउटलेट है, जो पैन इंडिया में जो हम लोग कैलकुलेट करते हैं 99% तक का हमने कवरेज दिया हुआ है उसमें। ये हमारा हुंडई पोर्टल में जो रेंज है, हैचबैक में ग्रैंड आइटन नियोज है, i20 है, सेडान में ओरा है, वरना है। एसयूवी में वी आर बिगेस्ट कार मैन्युफैक्चरर इन इंडिया। एसयूवी में हमारा कोई तोड़ नहीं है अभी तक। तो एक्स्टर, वेन्यू, क्रेटा, टुसॉन और अल्काज़र। और ईवी व्हीकल में प्रीमियम रेंज में हमारे पास अवेलेबल है आयोनिक। एक्स्टर अभी हमने लॉन्च किया है रिसेंटली कि एसयूवी कोई परचेज करना चाहता था बट प्राइस जो है वो पॉकेट फ्रेंडली नहीं था, तो ये व्हीकल लॉन्च किया है जिसका स्टार्टिंग काफ़ी अफोर्डेबल रेंज में अवेलेबल की गई है व्हीकल। 6 एयरबैग स्टैंडर्ड फीचर है जो इंडिया में प्रोवाइड किया है हुंडई ने। आप बेसिक व्हीकल भी अगर हमसे परचेज करते हैं तो उसमें 6 एयरबैग आपको सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से दिए जाएंगे। सीएनजी में जो ऑप्शन अवेलेबल है, दोनों ऑप्शन अवेलेबल है। आप पेट्रोल पे भी व्हीकल ड्राइव करते हैं, सीएनजी भी अवेलेबल कर सकते हैं ड्राइवर। तो एक्स्टर और ग्रैंड ये दोनों व्हीकल हमारे पास सीएनजी में अवेलेबल है। अब केतन हुंडई का जो प्रेजेंस है, तो हम लोग अगर आप कोई कार बाय करते हैं, हमसे परचेज करते हैं, तो सबसे बड़ा ये चैलेंज होता है कि ये व्हीकल का सर्विस हम लोग कहाँ करेंगे। तो सर्विस स्टेशन का मैंने आपको ऑलरेडी इन्फॉर्म किया है कि 645 सर्विस स्टेशन नेटवर्क है रूरल एरियाज़ में। और अगर आप विदर्भा में भी गाड़ी परचेज करते हैं तो हमारे आउटलेट जो हैं, मेन आउटलेट है गोंदिया, चंद्रपुर, यवतमाल, नागपुर, गढ़चिरौली, पुसद। टोटल 10 आउटलेट्स हैं हमारे विदर्भा में आपको सर्व करने के लिए। अगर आप छत्तीसगढ़ भी जाते हैं तो शिवनाथ हुंडई के नाम से ही हमारा ये आउटलेट है, जिसमें 18 आउटलेट्स हैं छत्तीसगढ़ जो कवर किया हमने। थैंक यू वेरी मच, बहुत बहुत धन्यवाद आपका। मैंने जैसे आपको बताया कि सर ने जो बताया उससे रिलेटेड एक सवाल पूछेंगे और आपको हाथ खड़ा करना है, हमारा माइक आपके पास जाएगा और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा। सर आपने जो बताया है उसी से रिलेटेड कितने आउटलेट है हमारे पैन इंडिया में जो रूरल एरियाज़ को कवर करते हैं आपको सर्व करने के लिए, सर्विस और सेल्स के लिए? 645 ये पैन इंडिया में हो गया सर। 10 देखिए, आइए आ प्लीज। जाइए, स्टेज पे आ जाइए, तालियां बजा दीजिए। अभी जितने भी स्पीकर हैं उतने मौके मिलेंगे आपको कुछ इनाम जीतने का। सर बहुत बहुत बधाई, बहुत बहुत धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमें हमारे दर्शकों को देने के लिए। तो हम जो है अभी आते हैं धान फसल प्रबंधन पे, और जब हम खेती की बात करते हैं तो सबसे पहले बात आती है मिट्टी की, कि मिट्टी अगर स्वस्थ होगा तभी आपकी उपज भी अच्छी होगी। और जिस पर ज़्यादा जानकारी देने के लिए, या मिट्टी परीक्षण क्यों ज़रूरी है, आप किस तरीके से मिट्टी परीक्षण करवा सकते हैं, इसके बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे साथ हैं सॉइल साइंस एक्सपर्ट केवीके गोंदिया महाराष्ट्र से श्री गणेश खेड़ीकर सर। सर प्लीज़ आप आइए और बताइए सॉइल टेस्टिंग क्यों ज़रूरी है और मिट्टी का स्वस्थ रहना क्यों ज़रूरी है, इसके बारे में। आज या ठिकाणी ग्रीन टीव्हीने आयोजित केलेला हा कार्यक्रम चौपाल म्हणजे काय, तर आपण गावामध्ये एखाद्या ठिकाणी बसतो सर्व किसान लोक, आणि त्या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहेत किंवा काम आहेत त्याविषयी चर्चा करतो। त्यामधून कुणी जर चांगलं केलं असेल, आपल्या शेतामध्ये चांगलं प्रयोग केलं असेल, त्याविषयी चर्चा होते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांच्या माध्यमातून होतो। एकांनी केलं, सगळ्यांना आवडलं तर दुसरे शेतकरी पण त्याकडे आकर्षित होतात।
ते आहे चौपाल. या ठिकाणी आपल्याला सर्वांना चर्चा करायची आहे आपल्या खेती किसानीवरती. तर आपण जेव्हा शेती करत आहोत तेव्हा आपला सर्वात महत्त्वाचा घटक आहे जमीन, त्या जमिनीमध्ये असलेली माती. आपण जर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी आपण बहुतांश शेतकरी धान पिकाची शेती करतो. तर या धान पिकाची शेती करत असताना आपण जर आधी माती परीक्षण केलं आणि त्यानुसार अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं. अन्नद्रव्य म्हणजेच काय, जो आपण रासायनिक किंवा सेंद्रिय खते म्हणतो. खते, सोडा पण यूज करतात, म्हणजे उपयोगात आणतात लोक. सोडा, उर्वरक, खते, फर्टिलायझर, ठीक आहे. आता त्या ठिकाणी येतो रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते आणि हिरवळीची खते. जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्याला समजून येते की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, त्यामध्ये कोणते अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत. आपण जर एखादं पीक घेत आहोत, भाजीपाला घेत आहोत किंवा धान घेत आहोत, त्या धानासाठी किती अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे आणि आपल्याला वरून किती अन्नद्रव्ये द्यायचे आहेत, किती अन्नद्रव्ये, जेणेकरून आपली जमीन पण सुपीक राहील. आपल्या हे बघा, आपल्याला जमिनीची सुपीकता पण टिकवायची आहे. जमीन नापीक करून चालेल का? आज आपण एकाच प्रकारची शेती केली, म्हणजे धान लावलं आणि धानामध्ये दरवर्षी रासायनिक खतं टाकत गेलो, सोडा टाकत गेलो, सल्फेट टाकत गेलो, तर चालेल का? नाही. त्या सल्फेटसोबतच आपल्याला दरवर्षी सेंद्रिय खते, गोबर खत, आता नवीन येऊन राहिले एक वर्मी कंपोस्ट, बायोचार, आता नवीन संकल्पना आली आहे. ही खते आपण दरवर्षी आपल्या शेतामध्ये टाकणे क्रमप्राप्त ठरते, की जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळेल. आपली आरोग्य, जमिनीचं आरोग्य जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच जमिनीचं पण आरोग्य आहे. आपलं आरोग्य चांगलं राहील तेव्हा आपण चांगले कामं करू, बरोबर. तसेच जमिनीचं सुद्धा आरोग्य आहे, तिचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तर ती आपल्याला उत्पादनामध्ये भरघोस वाढ देईल. तर आपण जे काही पिकं घेतो त्या पिकांना पोषण करण्यासाठी एकूण 17 अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे. किती अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे? 17. त्यामध्ये 3 मुख्य अन्नद्रव्ये आहेत: नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. ही 3 मुख्य अन्नद्रव्ये आहेत. कोणते? नत्र, स्फुरद आणि पालाश. तर हे आपण कशामधून जास्तीत जास्त देत असतो? रासायनिक खताचा विचार केला तर युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, आता आणखी वेगवेगळे पोटॅश आलेले आहेत, त्यामार्फत आपण या अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असतो. किंवा मार्केटमध्ये आणखी दुसरे खतं उपलब्ध आहेत ज्यांना आपण मिक्स फर्टिलायझर म्हणतो. 18-18-10, 15-15-15, 20-20-0-13, 10-26-26 यासारख्या खतांमधून आपण ह्या 3 अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असतो. त्यानंतर 3 अन्नद्रव्ये येतात: कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. हे दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. तर यांचासुद्धा पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरते. जेव्हा आपण माती परीक्षण करतो आणि त्यामध्ये जर यांचं कमतरता आढळून आली तर आपण याचं वेगळा पुरवठा करत असतो, नाहीतर याचा सहसा आपण पुरवठा करीत नाही. कारण हे आपल्या जमिनीत मुबलक असतात आणि आपण जे खतं देतो, कॅल्शियम आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे, यामधून सुद्धा कॅल्शियमचा पुरवठा होतो, सल्फरचा पुरवठा होतो. त्यामुळं
आपण ही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर जसं आवश्यकतेनुसार, जसं आपण धान पिकानंतर जर तेलबिया लावत आहोत, मोहरी लावत आहोत, अलची लावत आहोत, त्या पिकांना सल्फरची आवश्यकता असते, तर त्यांना आपण सल्फर वेगळं देऊ शकतो. त्यानंतर येतात सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे जी कमी प्रमाणात लागते. सगळ्यात आधी धानाचा विचार केला तर झिंक सल्फेट झिंक आहे. झिंकची कमतरता आपल्या भागामध्ये दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे आणि जो आपला भात पीक आहे, धान आहे, याला झिंकची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळं दरवर्षी किंवा एका वर्षाआड एका एकराला 10 किलो एवढा झिंक सल्फेट टाकणे क्रमप्राप्त ठरते. आपल्या भागाचा विचार केला, गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर धान पिकासाठी एका एकराला 10 किलो झिंक सल्फेट किंवा आता नॅनो फर्टिलायझरसुद्धा आलेले आहेत, जे फवारणीमार्फत आपण देतो, ते सुद्धा दिले तरी चालते. त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत. त्यानंतर लोह आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, बोरान आहे, यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. तर हे सगळे 17चे 17 अन्नद्रव्ये यांची आपण टेस्ट केली, म्हणजे माती परीक्षण केलं प्रयोगशाळेमध्ये नेऊन, तर आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत आणि त्यानुसार आपण एखादं पीक लावलं तर त्या पिकाला किती अन्नद्रव्यांची गरज आहे, त्यानुसार आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. आता तो काळ गेला की दुकानात जाणे, खताच्या बॅगा उचलून आणणे आणि आपल्या शेतात टाकणे. एखाद्यानं 2 बॅग टाकल्या, आपण 3 बॅग टाकायच्या, असं नाही करायचं. एखाद्याने युरिया टाकला, त्याचं शेताचं चांगलं धान आलं, आपण सुद्धा युरिया टाकलं, असं करता कामा नये. कारण आता पिकाच्या गरजा बदलल्या, मातीची परिस्थिती बदलली, वातावरण बदललं, त्यानुसार आपण चालायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा घटक समजला का आपल्याला? माती परीक्षण. एकदा माती परीक्षण करायचं, ती मातीची रिपोर्ट आपल्याला मिळाली की आपण त्याच्यावरती 3 वर्षापर्यंत आपल्या पिकांचं नियोजन करू शकतो. कोणतंही पीक लावा, योग्य नियोजन आपण त्या ठिकाणी त्याचं करू शकतो. म्हणून ही झाली माती परीक्षण. त्यानंतर येतात सेंद्रिय खते. सेंद्रिय खतामध्ये गोबर खत आहे, पालापाचोळा कुजवणे आहे, कंपोस्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा गांडूळ खत आहे. यासारख्या खतांचा वापर आपल्याला आपल्या शेतामध्ये करायचा आहे. कारण जो सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक कार्बन आपल्या शेतामधला, तो कमी झालेला आहे, तो आपल्याला वाढवायचा आहे. आणि ते वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे खूप गरजेचं झालेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो आपली जमीन सुपीक आहे, जिवंत आहे, तर ती जमीन जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. जिवंत कशी राहील? आपल्या जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्म जीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, जी आपण आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. ती सूक्ष्म जीव आहेत, त्यांची हालचाल, त्यांची क्रिया किंवा त्यांची संख्या वाढीसाठी त्यांचं खाद्य म्हणून आपल्याला पालापाचोळा, सेंद्रिय खतं ही देणे गरजेचं आहे. गोबर खत झालं, शेणखत आहे, ही देणे गरजेचं आहे. तेव्हाच त्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल, त्यांची जमिनीतील हालचाल वाढेल, जमिनीमध्ये पोकळी तयार होईल, जमिनीमध्ये एअरेशन होईल, म्हणजे हवा खेळती राहील. आणि हवा खेळती राहिली की त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि आपल्या पिकांना जे अन्नद्रव्य पुरवायचे आहेत ती पुरवण्याची क्षमता वाढेल. म्हणून दरवर्षी जी सेंद्रिय खतं आहेत ती आपल्या शेतात जाणे फायद्याचे आपल्याला ठरेल. तेव्हाच आपण आपली जमिनीची जी सुपीकता म्हणतो ती आपण टिकवून ठेवू शकतो. जे आपण कडक होत चालली जमीन असं म्हणतो ना, जमिनीत पाणी राहत नाही, त्याचं कारण हेच आहे की आपल्या शेतामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे. ती आपल्याला वाढविण्यासाठी सेंद्रिय खतं, गोबर खत दरवर्षी आपल्या शेतामध्ये
जाणे आवश्यक आहे. त्याच्यासोबत जर आपण माती परीक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा दिली तर ते आपल्या पिकांच्या पोषणासाठी चांगली ठरते. जैविक खते आहेत. जैविक खतांचं काम कोणतं आहे की आपल्या शेतामध्ये आपण टाकलं त्यानंतर उपलब्ध स्फुरद आहे, उपलब्ध पोटॅशियम आहे, ते पिकांना उपलब्ध करून देणे. ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्माचं काम कोणतं आहे, ते बुरशीनाशक आहे. ते काय करते, आपल्या जे मर रोग लागते, भाजीपाला आहे किंवा तूर पीक आहे, याच्यावर मर रोग येते. त्या मर रोगासाठी आपण ट्रायकोडर्माची जर प्रक्रिया केली, बीज प्रक्रिया केली, तर मर रोगापासून त्याचं संरक्षण होते. अझोला वनस्पती आहे जी पाण्यावर वाढते. ती आपण रोवणी झाल्यानंतर किंवा जो परालावणी म्हणतो आपण, ती झाल्यानंतर आपण शेतात टाकली तर ती अशी जोरामध्ये म्हणजे जोमानं शेतात वाढते आणि आपल्या पिकांना नत्राचा पुरवठा करते. फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. अझोला आपल्या कृषी विज्ञान केंद्र हिवरा येथे उपलब्ध आहे. जर कोणी शेतकऱ्यांना लावायचं असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्या घरी एक टाका बनवायचा आणि त्या टाकामध्ये पाणी, शेण आणि माती टाकायची आणि तो वाढत असतो. आपण त्याचा उपयोग जनावरांना खाद्य म्हणून सुद्धा करू शकतो. असं हे हिरवळीचं एक खत आहे अझोला, ज्याच्यापासून आपल्याला फ्रीमध्ये नायट्रोजन मिळतो, ज्यानं आपण युरियाची मात्रा कमी करू शकतो. त्यानंतर PSB आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ती काय करते, आपण जर त्याची बीज प्रक्रिया केली धानावरती, जेव्हा आपण खार टाकतो त्यावेळेसच जर ते धानाला बीज प्रक्रिया करून टाकलं तर जो आपल्या शेतामध्ये पडलेला फॉस्फरस आहे, स्फुरद आहे, जो सहसा उपलब्ध होत नाही, दुसऱ्या स्वरूपामध्ये जाऊन बसून आहे जमिनीमध्ये, तो उपलब्ध करण्याचं काम त्या PSB करतात. KSBचं पण तसंच आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ते फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं काम करतात. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांना आपण आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवू शकतो, जे अन्नद्रव्य आहेत त्यांची पूर्तता करू शकतो. त्यानंतर हिरवळीचे खतं येतात, ढेंचा, बोरू यासारखी खतं जर आपण जेव्हा खार टाकतो तेव्हा बाकीच्या शेतामध्येही टाकून दिलं बियाणं तर हे 1 महिन्यामध्ये चांगली वाढतात आणि त्याला मग रोवणीच्या वेळी किंवा चिखलणीच्या वेळी शेतात गाडलं की त्याचं खत तयार होते. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, आपण जर केल्या तर आपण आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवू शकतो. तर माती परीक्षण आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन असा आपला विषय होता. तसेच एक धानाचा जो डोस आहे रासायनिक खतांचा, तो आहे 100-50-50, म्हणजे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशचा सर्वसाधारण डोस आहे. तो जर द्यायचा झाला आपल्या पिकाला, भात पिकाला, तर आपल्याला 250 किलो युरिया, 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 80 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा लागतो. 2.5 एकरासाठी. 2.5 एकराचा डोस आहे 1 हेक्टरचा, एक फसल निघेपर्यंत. पहिला डोस देताना जेव्हा रोवणी होते आपली त्यावेळेस अर्धा युरिया, पूर्ण स्फुरद आणि पूर्णचा पूर्ण पालाश आणि सोबत 10 किलो झिंक हे द्यायचे आहे. त्यानंतर अर्धा युरिया उरतो, तो युरिया रोवणीनंतर आपण पहिला डोस दिला त्याच्यानंतर 25-25 दिवसानं 2दा द्यायचा. बाकी कोणतेही खतं द्यायची गरज पडत नाही. जेव्हा माती परीक्षण आपण करतो त्यामध्ये जर बाकी अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली तर आपल्याला शिफारशीनुसार खतं मात्रा देऊन आपण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं आहे. एवढं बोलून मी माझं या ठिकाणी लेक्चर थांबवतो है. धन्यवाद. तो मेरा सवाल यह है कि जो मैं शुरुआत में ही बताया था, हिंट भी दे देता हूँ कि
जो न्यूट्रिएंट है, अन्न द्रव्य, वो कौन सी भी फसल हमको उगाना है तो उसको कितने न्यूट्रिएंट की ज़रूरत है, कितने अन्न द्रव्य की ज़रूरत है। बहुत सारे हैंड रेज हो गए हैं मैम। नाम कहाँ से हैं आप और जवाब क्या है? मेरा नाम है तेजराम लिल्लारे, मैं ग्राम नागरा से हूँ, गोंदिया तहसील। इसका 17 मतलब अन्य द्रव्य, इसमें मुख्य है 3। 17 मुख्य चीज़। सर आ जाइए, स्टेज पे आ जाइए। बहुत सरल सवाल था, बहुत कॉमन सवाल। 17 पोषक तत्वों की ज़रूरत होती है। बहुत बहुत बधाई सर आपको, और गणेश सर आपका बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए और ये तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए। तो हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। कई सारे और स्पीकर्स हैं, आपके पास मौका आएगा। और पीछे जो किसान सुन रहे हैं, अगली बार जो है वो माइक पीछे जाएगा, तो आप लोगों को गौर से सुनना है और आपको इसका जवाब देना है। तो मैं बुलाती हूँ मिस्टर धीरज कदम सर हैं, ASM धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आप आइए और बताइए, इंडिया का प्रणाम हर किसान के नाम धानुका का कैंपेन क्या है, और इसके अलावा धान के किसानों के लिए धानुका के पास क्या है खास? थैंक यू मैम। मुझे लगता है कि आज का प्रेजेंटेशन मेरा हिंदी में होना चाहिए, क्योंकि यहाँ के बहुत सारे किसान जो है उनके लिए हिंदी एक अच्छी लैंग्वेज है, प्रिफरेबल लैंग्वेज है। और बहुत सारी अपनी जो छोटी छोटी चीज़ें होती है उनके अंदर भी हमारा हिंदी का उपयोग ज़्यादा अच्छे से होता है। तो शायद मैं प्रयास करूँगा अपनी एंड से पूरा का पूरा कि आपको मेरा जो भी प्रेजेंटेशन है वो ठीक से समझ में आ जाए इसमें। तो सबसे पहले धानुका की तरफ से मैं आप सभी का यहाँ पे स्वागत करता हूँ। जो धानुका है, धानुका के अंदर धानुका की जो स्टार्टिंग हुई है वो 1980 में 1980 में इंडिया के अंदर हुई है। और साथ ही में हम पूरे के पूरे भारत में ही हमारा टोटल जो भी नेटवर्क है उसके साथ में काम करते हैं। आज की तारीख तक हम 1758 करोड़ का बिज़नेस जो है वो आप सभी के सहयोग के साथ में करते आ रहे हैं। अभी तक हमारे पास 321 प्रोडक्ट्स हम आज की डेट में आपको दे रहे हैं, और साथ ही साथ में और नए 330 SKU जो है वो हमारे पॉकेट्स में है। मतलब कि आपको देने के लिए हमारे पास बहुत बड़ी रेंज जो है वो एक तैयार है पहले से ही। दूसरा, हम जो भी आपको प्रोडक्ट देते हैं वो क्वालिटी के साथ में हम आपको प्रोडक्ट देते हैं, जो कि आप यहाँ पे 8 कंपनीज़ के यहाँ पे नाम देख पा रहे होंगे। ये सारी की सारी कंपनियों के साथ धानुका का टाइप है, और बहुत सारे अच्छे क्वालिटी प्रोडक्ट जो है, जैसे कि मैं भी मेरे प्रेजेंटेशन में आपको बहुत सारे प्रोडक्ट के नाम भी बताऊंगा, वो हम इन कंपनियों से लेते हैं, इन कंपनियों को देते भी हैं हमारे क्वालिटी प्रोडक्ट्स, और उसके साथ में आपकी खेती को सफल बनाने के लिए हम प्रयास करते हैं। धानुका के पास में 3 खुद के गोडाउन्स भी हैं, फैक्ट्री है, 40 गोडाउन है, और 8 ब्रांचेस ओवरऑल इंडिया धानुका रन करती है। साथ ही साथ में 75,000 डीलर के साथ में बहुत सारे रिटेलर्स जिनसे आप आपकी क्वालिटी धानुका प्रोडक्ट जो है वो लेते हैं, वो आप हमारे साथ जुड़े हुए हैं। उसी के साथ में धानुका जो है वो फार्मा इंडस्ट्री में भी बहुत अच्छे से काम करती है, जो कि धानुका लेबोरेटरीज और ऑर्चिड फार्मा के नाम से काम कर रही है। उसी के साथ में धानुका जो है सिर्फ खेती की नई तकनीक को ही, पुरानी तकनीक को ही नहीं तो नई तकनीक की तरफ भी देखती है। जैसे कि फाइलो मतलब वेदर स्टेशन जो है वो भी धानुका उसके साथ में काम कर रही है, कि कहाँ पे कितना मॉइस्चर लेवल है, कैसी बारिश होने वाली है, कौन से इंसेक्ट फंगल का पेस्ट यहाँ पे अटैक आने वाला है, इसके लिए भी हम जानकारी जो है वो अपने फार्मर भाइयों को प्रोवाइड करते हैं, किसान भाइयों को प्रोवाइड करते हैं। और ड्रोन टेक्नोलॉजी जो कि अभी की लेटेस्ट टेक्नोलॉजी है, इसके साथ में धानुका ने अपना खुद का ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो है वो भी स्टार्ट किया है, और धानुका बहुत सारे प्रोडक्ट के साथ में ये ड्रोन टेक्नोलॉजी पे काम कर रही है। अभी तक आपने देखा होगा कि आपके एरिया में जो भी ड्रोन टेक्नोलॉजीज़ आ रही हैं ये बड़ी गाड़ी के साथ में लेके जाना पड़ता है, सही है। अभी धानुका जो आपके लिए ड्रोन ला रही है वो केवल आपके बाइक के पीछे रख कर आप खेत तक जा पाओगे। मतलब जिनका जिनका धान का खेत है, इंटीरियर साइड में है, तो वहाँ पे टेक्नोलॉजी एडप्टेड चाहिए, क्योंकि वहाँ तक हम हमारा ड्रोन कैसे लेके जाएंगे, उस चीज़ के लिए धानुका जो है वो यहाँ पे काम कर रही है। धानुका का जो है इंडिया का सलाम हर किसान के नाम, ये ऐड आपने कई बार टीवी पे देखी होगी, कई बार हमने जो भी आप लोग हमारे मीटिंग्स में वगैरह ज्वाइन हुए होंगे वहाँ पे भी आपने देखा होगा। तो एक हमने नई पहल जो है वो इस साल की है, उसकी ऐड मैं आपको अभी दिखाने जा रहा हूँ। माझा छकुला, तुम्हाला माहीत आहे, जेव्हा हा 9 महिन्याचा होता तेव्हा तो फक्त आपल्या आई आणि बाबालाच ओळखत होता।
पण आज त्याच्या नावाने आम्हाला पूर्ण गाव ओळखतं. माझा छकुला काही मोठं करेल. पापा फर्स्ट पापा. पण मला माहीत आहे तो जो काही बनेल ते स्वप्न काही वेगळेच असेल. पण माझं स्वप्न फक्त माझा छकुला. माझे एक स्वप्न आहे की मी सर्वांचे स्वप्न पूर्ण करू शकेल. ते बनू शकेन जो आपल्या आधी सर्वांचा विचार करतो, जो आपल्या कठीण परिश्रमाने रोज आमचे पोट भरतो, मातीचे संगोपन करतो आणि संपूर्ण जगाला अन्न सुरक्षा प्रदान करतो. तो देशाचा अभिमान आहे, राष्ट्राची शान आहे आणि मलाही राष्ट्राची शान बनण्याची इच्छा आहे. होय, मला शेतकरी बनायचे आहे. भविष्याच्या आधुनिक शेतकरी बनण्याच्या दृढ संकल्पाला धानुका एग्रीटेक लिमिटेड सादर प्रणाम करते. इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम. जब भी हम बच्चों से सुनते हैं कि मुझे किसान बनना है तो मन में एक थोड़ा सा शंका का विषय बन जाता है कि यार ये कुछ करेगा ज़िंदगी में, नहीं करेगा. लेकिन धानुका उन्हीं बच्चों के साथ में खड़ी रह के हमारे साथ में आज की डेट में अगर आप देखोगे नई जनरेशन खेती के अंदर आ रही है. हम मोबाइल्स है, यूट्यूब्स है, बहुत सारे चैनल है, इनको सब्सक्राइब कर करके खेती की नई नई टेक्नोलॉजी सीख रहे हैं और हमारी फसलों की जो भी उत्पादकता है उसको बढ़ा रहे हैं. तो धानुका जो है इन्हीं लोगों के साथ में खड़ी होकर एक नया चेन भी अभी बना रही है, धानुका कृषि मित्र. तो हमने अभी स्टार्टिंग फेज़ में कुछ सिलेक्टेड किसानों के साथ में ये फेज़ स्टार्ट की है. उनमें से कुछ 21 किसान भाई हमारे साथ आज जुड़े हुए भी हैं और वो हमारी जो भी टेक्नोलॉजी है उनको एडप्ट करते हुए अपनी खेत का, मतलब धान तो आप भी लगा रहे हैं, वो भी लगा रहे हैं, लेकिन टोटल स्टार्टिंग टू एंड तक धानुका के प्रोडक्ट इस्तेमाल करने के बाद में क्या उत्पादकता में डिफरेंस आ रहा है, कैसा आ रहा है, ये उनकी भाषा में आपको 1 साल के बाद में बता सकेंगे. साथ ही साथ आपकी एरिया के अंदर ऐसे धानुका कृषि मित्र जगह जगह पे आपको मिलेंगे. तो कभी भी ऐसा होता है कि कंपनी प्रतिनिधि आप तक नहीं पहुंच पा रहा है तो वो भी आपको धानुका के हर प्रोडक्ट के बारे में टोटल इन्फॉर्मेशन जो है वो प्रोवाइड करेंगे. तो इतनी थिन लेवल पे धानुका जो है वो किसानों के साथ में अभी जाने की पूरी कोशिश कर रही है. अभी हम जाते हैं हमारा जो भी आज का कार्यक्रम है उसका मेन सब्जेक्ट धान क्रॉप के ऊपर. तो अगर हम देखेंगे 10 टोटल अगर राज्य हम देखेंगे भारत के जिनमें धान की खेती होती है और उत्पादकता कैसी है, तो इस 10 के 10 में महाराष्ट्र का नंबर नहीं आएगा. अब इसका मेन रीज़न क्या है? ये 4 पॉइंट्स है. हमारा खरपतवार, डिसीजेस, जो भी इंसेक्ट है वो, और अदर. अभी ये अदर में क्या आता है उसके बारे में भी हम चर्चा करेंगे. तो इसके वजह से अभी हमारे 27 डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र के धान की लागवड करते हैं, लेकिन फिर भी हमारा नंबर 15 से 17 के अंदर आता है. और हमारे अधिकतम ज़िले जो है वो मॉडरेट से लो यील्ड के साथ में जूझ रहे हैं. अभी इसके लिए मेन क्या क्या इशू है और उसके लिए हमारे क्या सॉल्यूशंस है इसके बारे में मैं आपको विस्तृत में बताता हूँ. अभी इसके अंदर हम 21% जो अदर्स है ये क्या आता है इसके बारे में चर्चा करेंगे. ये है सबसे पहला है जो भी सर ने आपको अभी बहुत अच्छी तरीके से इम्प्लीमेंटेशन दिया कि माटी क्यों अच्छे से ज़रूरी है, जो भी हमारी सॉइल है उसको नर्चर करना क्यों ज़रूरी है, उसके साथ में कैसे कैसे खत व्यवस्थापन करना चाहिए वो ज़रूरी है. उसी के साथ में बहुत अच्छा इम्पोर्टेंट है कि धान का हमारा जो भी पीक है वो हमने डाले हुए जो भी खत है उसको ठीक से खींच पाता है या नहीं, ज़मीन से उसको उठा पाता है या नहीं. खर्चा तो आप सब लोग कर रहे हैं, नई नई कंपनी के खत भी डाल रहे हैं, लेकिन उसको खींच पा रहा है या नहीं, ये हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम है. उसमें हमारा माइकोर सुपर, ये एक नया प्रोडक्ट अभी हमने लॉन्च किया है. आपने इसके पहले माइकोर इस्तेमाल किया होगा. अभी ये माइकोर और माइकोर सुपर में वेरिएशन क्या है ये भी मैं बता दूं और ये काम किस टाइप से करता है ये भी मैं बता दूं. तो ये हमारा ओन टेक्नोलॉजी प्रोडक्ट है और इसके अंदर हमने 98% माइकोराइजा जो है एंडोमाइकोराइजा इसका इस्तेमाल किया है. अगर आप पिक्चर में देख पाओगे तो
जैसे ही इसका एप्लीकेशन होता है तो रूट जोन बढ़ता है। तो आप बोलोगे कि मैं तो हर खेत के साथ में मतलब हर बार फर्टिलाइज़र जब डालता हूँ कोई ना कोई बाल्टी डालता हूँ, सही बात है, आप हर रोई डालता है ना। अभी इसके अंदर वेरिएशन क्या होता है, हम क्या करते हैं, क्या डालते हैं, तो हम डालते हैं ऑर्गेनिक मैन्योर, ह्यूमिक एसिड, ये वाले फर्टिलाइज़र हम उसका एप्लीकेशन करते हैं। लेकिन माइकोर सुपर एक प्रकार की बुरशी है, ये क्या करती है, ये प्लांट से निकला हुआ जो भी कार्बन डाइऑक्साइड है ये इसको ज़िंदा रखता है, ये इसको चाहिए होता है। तो ये क्या करती है, प्लांट के साथ में वहाँ पे मैचअप हो जाती है और उसके बदले में प्लांट को गिव एंड टेक के इसमें प्लांट को नीचे के जो भी न्यूट्रिएंट्स है फैले हुए आजू बाजू में जो पड़े हुए हैं वो खींच के आपके प्लांट को देता है और उसकी उत्पादकता बढ़ाने के लिए कोशिश करता है। साथ ही साथ में ये क्या करता है, एक बेसिक फंजीसाइड के रूप में भी शुरुआती के दौरान अगर किसी भी धान के प्लांट में कोई बुरशी लगती है, फंगल लगती है, उसके लिए भी माइकोर सुपर वहाँ पे काम करने की पूरी ताकत रखता है और मैक्सिमम न्यूट्रिशन अपने ज़मीन के आपके प्लांट को अपटेक करने में भी इसकी मदद बहुत अच्छे से करता है। अगर आप यहाँ पे देखोगे तो आपको पता चल जाएगा कि इसका रूट जोन जो है ये सिर्फ मेन रूट जो है वो नहीं बढ़ाता है, इसकी फाइब्रस रूट सिस्टम भी अच्छे से बढ़ा देता है। अगर आप यहाँ पे देखोगे हमारे धान के दोनों प्लांट्स जो है हमने जो यूज़ किया हुआ है और नहीं यूज़ किया हुआ है, इसके अंदर अगर आप देखोगे तो उसका जो भी जड़ है वो भी मजबूत है, फैला हुआ है और मैक्सिमम न्यूट्रिशन अपटेक करने के लिए वो अच्छे से नीचे में जो रूट्स है उसके वो डेवलप हो चुके हैं। अगर हम इसको एक और एग्जांपल के साथ में देखोगे तो अगर आपने माइकोर सुपर डाला है और आपने इस टाइप का प्लांट अगर नीचे उखाड़ के देखा है, उसको एक बार फिर से पानी में डुबो के देखिए तो आपको पता चलेगा कि वो कितनी दूर तक फैल रहा है। मतलब आपके माटी में भी वो इतने अंदर तक फैल रहा है और वहाँ से अपना जो भी आपने खत डाला है उसको अपटेक करने के लिए बहुत अच्छे से मदद वहाँ पे माइकोर सुपर आपको करेगा। अभी जाते हैं अपना दूसरे टॉपिक के ऊपर जो कि अभी के टाइम में अपने लिए बहुत इम्पोर्टेंट है, वो है अपना इंसेक्ट्स, बराबर है ना। अभी बहुत से लोगों के अंदर एफिड का अटैक, बीपीएच का अटैक बढ़ रहा है, कुछ लोगों के अंदर जो भी है स्टेम बोरर का इम्पैक्ट भी दिख रहा होगा। तो इसके लिए क्या प्रॉब्लम्स है, इस बार से या पिछले समर से मैं बोलूँगा कि पिछले रबी से आप देख रहे होंगे धान में स्टेम बोरर का प्रॉब्लम बहुत जल्दी आ रहा है, सही बात है। अभी उसके लिए हम बहुत सी दवाइयाँ डाल रहे हैं, परंपरागत दवाइयाँ भी डाल रहे हैं, नई टेक्नोलॉजी भी डाल रहे हैं, लेकिन उसकी रेजिस्टेंसी बन चुकी है। तो क्या हो रहा है, वो कीट को वो पचाने की जो ताकत है वो अच्छे से बन गई है, तो ज़्यादा समय तक वो उसको रेजिस्टेंसी नहीं दे पा रहा है। अभी उसके लिए क्या करना चाहिए, तो इसके अंदर हमारे 3 मेन पेस्ट हैं। एक तो है प्लांट हॉपर जिसके अंदर वाइट प्लांट हॉपर भी आता है, ब्राउन प्लांट हॉपर भी आता है और तीसरा है स्टेम बोरर। तो ये वाइट प्लांट हॉपर और प्लांट हॉपर ये दोनों ही एक समय पे आते हैं और स्टेम बोरर जो है वो स्टार्टिंग से एक 70 दिन के बीच में कभी भी उसका ड्यूरेशन जो है वो डैमेज करने की ताकत रखता है। वो कैसे, उसके बारे में अभी हम चर्चा करते हैं। अगर हम इसको गौर से देखेंगे तो ये स्टेम बोरर का टोटल लाइफ साइकिल है। इसके अंदर का लार्वा जो है वही हमें डैमेज करता है, जिसका टाइम ड्यूरेशन जो होता है ये 5 से 7 दिन का होता है और ये 5 से 7 दिन में हमारी फसल को कम्प्लीटली बर्बाद करता है। अभी इसको अगर किल करना है तो सिर्फ इसको लार्वा को किल नहीं कर सकते, क्योंकि लार्वा आपके स्टेम के अंदर के साइड में है जहाँ पे दवाई जल्दी नहीं पहुँच पाती है। लेकिन इसका जो भी एग लेइंग होता है, अंडे इसकी जो पतंग देती है वो देती है प्लांट के ऊपर के हिस्से में, जिसको कंट्रोल करना बहुत आसान है। लेकिन बहुत सारी दवाइयाँ जो अभी आप इस्तेमाल करते हो वो इसके अंडे नहीं मारती है, वो क्या मारती है, अल्ली को, जो कंट्रोल करना एक बहुत ज़्यादा कॉम्प्लिकेशंस है। जब आपकी ज़्यादा बारिश हो जाती है या चोकअप हो जाता है, उस टाइम पे प्लांट अपना खुद का खाद जो है वो बनाने के लिए असफल रहता है, उस टाइम पे जो आपने फर्टिलाइज़र के साथ में डाली हुई दवाइयाँ है वो वहाँ पे सपोर्ट नहीं करती है। इसीलिए हमें लगता है कि उस दवाई का काम जो है वो अभी करना बंद हो गया है। एक्चुअल में वो प्रॉब्लम हो रहा है अपने सराउंडिंग के वजह से। तो कभी कभी क्या होता है, उसके रिजल्ट मिल भी जाते हैं किसी को नहीं मिलते हैं। वो होता है हमारे जो भी सोलर पैनल्स है, जो भी सनलाइट हमें मिल रहा है, दिन में कितना सनलाइट है उसके ऊपर डिपेंड करता है उसके जो आप फर्टिलाइज़र के साथ दवाई डालते हैं उसके रिजल्ट्स। अभी हम देखेंगे कि इन तीनों स्टेजेस को, मतलब कि आपका एडल्ट, पतंगा, अंडा और अल्ली, इन तीनों को कौन सी दवाई धानुका की बहुत अच्छे से कवर करती है।
अगर हम उसके लिए 3 अलग अलग दवाइयाँ इस्तेमाल करते हैं, 3 मारने हैं, अंडे भी मारना है, पतंग भी मारना है और लार्वा भी मारना है, तो अगर हम इसके लिए 3 अलग अलग दवाइयाँ डालते हैं तो टैंक मिक्स करने के बाद में हमें खुद पता नहीं चल जाता है कि बीच में कलर कौन सा आया है, बराबर है ना। उसके रिजल्ट हमें मिल पा रहे हैं या कौन से दवाई के नहीं मिल रहे हैं वो हम समझ नहीं पाते हैं। इसके लिए हमने एक बेहतरीन उपाय आपके लिए लाया है, वो है मोर्टार। मुझे लगता है कि यहाँ पे बैठे बहुत सारे किसानों ने इसका इस्तेमाल किया होगा इसके पहले, सही है। अभी आपकी उसके रिजल्ट्स तो पता है, लेकिन ये काम कैसे करता है इसके बारे में भी हम थोड़ा सा जान लेंगे। मोर्टार जो है एक जापानीज टेक्नोलॉजी है और ये SG टेक्नोलॉजी है, मतलब सोल्यूबल ग्रैन्यूल है। जैसे आप इसको पानी में डालते हो ये जल्दी से जल्दी घुल जाता है। ये जैसे कि एक लिक्विड है इसी फॉर्मुलेशन वाला, या कोई भी दानेदार है या अदर कोई भी पैटर्न का है, उस टाइप में ये काम नहीं करता है। अगर आप देखो, आपने एक एग्जाम्पल देखा होगा, पानी के ऊपर में आप जब भी तेल डालते हो तो वो तैरता है, सही है, पूरी तरीके से वो पानी में नहीं घुल जाता है। यही सबसे बड़ा प्रॉब्लम होता है कि जब हम इसी फॉर्मुलेशन वाली कोई भी दवाई इस्तेमाल करते हैं उसके रिज़ल्ट हमें 100% नहीं मिल पाते। SG फॉर्मुलेशन वहीं पे सबसे अच्छा आपको काम देता है और मोर्टार आपको आपकी हर कीड़ हर लेवल पे मारने के लिए अच्छे से काम देगा। दूसरी चीज़, जब भी आप अदर कोई भी केमिकल वाला जैसे पाउडर फॉर्मुलेशन है उसका क्या हो जाता है, आप स्प्रे करोगे प्लांट के सारे सेगमेंट में वो नहीं जल्दी पहुंच पाएगा। SG फॉर्मुलेशन वहाँ पे आपको सबसे अच्छे रिजल्ट देता है। ये जल्दी से जल्दी आपके पानी में घुल जाता है, साथ ही साथ में डिज़ोल्व होने के साथ में ये कभी भी आपको, अगर आप मोर्टार को घोलोगे तो इसकी क्वालिटी इतनी बेहतरीन बनाई गई है कि ये आपके पंप के नोज़ल में कभी भी अटकेगा नहीं। तो आपका नोज़ल प्रॉपरली चलेगा, आपके रिजल्ट्स जो आने हैं वो एकदम प्रॉपरली आएंगे। सबसे बड़ी बात है कि ये डस्टी टेक्नोलॉजी नहीं है, मतलब इसके अंदर कोई भी पाउडर फॉर्मुलेशन नहीं है। तो जो भी इंसान स्प्रे करता है, क्योंकि धान के खेत में अगर हम जाएंगे तो उमस बढ़ती है, बराबर है ना, थोड़ी सी गर्मी लगती है, हमारे शरीर से पसीना बाहर आता है। जब पसीना बाहर आता है मतलब हमारे शरीर के जो छेद है वो ओपन हो गए। तो इस टाइप में अगर हम कोई भी गलत दवाई का इस्तेमाल करते हैं तो इचिंग होना शुरू होता है, बराबर है। बहुत सारे जो स्प्रे वर्कर्स हैं आपने देखा होगा कि उस टाइम पे हॉस्पिटलाइज भी हो जाते हैं। उस वजह से बहुत सारे लोग स्प्रे करने के पहले पूछते हैं दवाई कौन सी लाने वाले हो, बराबर है ना। मोर्टार के साथ में ये प्रॉब्लम आपको कभी भी नहीं जाएगी। ये आपके शरीर के लिए, बेनिफिशियल इंसेक्ट के लिए बहुत अच्छी बेहतरीन दवाई है। और सबसे अच्छा है यह आपके तीनों के तीनों सेगमेंट, अंडा, लार्वा और एडल्ट, तीनों को ख़त्म करती है। जैसे ही उसका इनिशियल स्टेज होगा, अंडा गिरा हुआ है वहाँ पे, उसको ये हैचिंग नहीं होने देगा, उसमें से लार्वा को बाहर नहीं आने देगा। अगर लार्वा स्टेज में है तो उसका खाना तुरंत बंद कर देगा। सोडियम चैनल ब्लॉकेज हमारे भाषा में हम उसे बोलते हैं, उसके अंदर लार्वा का इंस्टेंट खाना जो है वो वहाँ पे बंद कर देगा। गलती से आपने स्प्रे किया है और पतंगा वहाँ पे आ जाता है तो पतंगा वहाँ पे एग लेइंग नहीं कर पाता है, क्योंकि एग लेइंग करने के लिए कोई भी प्राणी जो है जो अपना बच्चा देना है तो वो क्या देखता है, सबसे पहले वहाँ पे सेफ प्लेस है क्या। तो ये मोर्टार क्या करता है, वहाँ पे उसको अनईजी फील करवाता है कि यहाँ पे आप अंडा नहीं डाल सकते हो। तो अगर आपने स्प्रे किया हुआ है मोर्टार का तो आपका एग लेइंग परसेंटेज वहाँ पे ऑटोमेटिकली कम हो जाता है और आपको वहाँ पे बेनिफिट अच्छे से मिल जाते हैं। सबसे बेहतरीन पॉइंट ये है कि जब भी मोर्टार का स्प्रे करो इसके साथ में आपको कोई भी एडिशनल दवाई इस्तेमाल करने की ज़रूरत नहीं गिरती है। ये खुद ब खुद पौधे के ऊपर में जैसे ही आपने इसका छिड़काव किया है तो नीचे तक और नीचे से ऊपर तक, जिसको हम एक्रोबिटल और बेसिबिटल ऐसी एक्शन बोलते हैं, इन दोनों चीज़ों में काम करते हुए बहुत अच्छी तरीके से रिजल्ट आपके धान में तो देते ही हैं, धान की जो ग्रीनरी है उसको बहुत अच्छे से इसको बढ़ाते भी हैं। इसका डोज जो है वो है प्रति एकड़ का 200 ग्राम। आप सभी ने इस्तेमाल किया हुआ है तो आपको इसके बारे में मैं ज़्यादा नहीं बताऊंगा। सेकंड, ये 2 सेगमेंट पे अपने काम करता है। स्टेम बोरर पे तो काम करता ही है, पत्ता मोड़क जिसे हम लीफ फोल्डर के नाम से जानते हैं उसके ऊपर भी मोर्टार बहुत अच्छे से काम करता है। और तीनों स्टेजेस, अंडा, अल्ली और एडल्ट, तीनों पे मोर्टार बहुत अच्छे से काम करता है। अभी इसका स्प्रे का ड्यूरेशन हमने यहाँ पे दिया हुआ है 45 to 60 डेज, बराबर है। अभी इसके अंदर मैं आपको एक बता दूं कि अर्ली स्टेज में अगर आपने नर्सरी डाली है, बहुत से फार्मर यहाँ पे ऐसे हैं कि जिन्होंने
नर्सरी में भी स्टेम बोरर का इन्फेस्टेशन इस बार देखा है, बराबर है ना। इसका हमें फाइनल रिजल्ट मिलता है कि सफ़ेद बाली आ रही है या बाली आ रही है, उसमें दाना नहीं भर रहा है ना, जिसे हम डेड स्टेम बोलते हैं। तो ऐसे स्टेज में आप अर्ली स्टेज में भी मोटर का इस्तेमाल कर सकते हो। बाद में जो भी आप फर्टिलाइज़र एप्लीकेशन कर रहे हो वहाँ पे आप कवर का ग्रेन्यूल का भी इस्तेमाल कर सकते हो। अगर आपको वहाँ पे स्प्रे निकालना है तो मोटर का कर सकते हो, लेकिन मेरा सजेशन रहेगा कि बाद में 45 to 60 डेज़ में अगर आप मोटर का इस्तेमाल करते हो, जो कि आपकी धान की अभी की व्यवस्था है, उस अवस्था में अगर आप मोटर का इस्तेमाल करते हो तो आपकी सफ़ेद बाली आना या बाली के अंदर धान ना भरना, ये दोनों जो समस्या है, इससे आपको 100% छुटकारा भी मिल जाएगा। बहुत अच्छे रिज़ल्ट आपका मोटर वहाँ पे आपको देता है। ये इसके कुछ रिज़ल्ट्स हैं। ऊपर का जो है ये पत्ता लपेट के ऊपर के रिज़ल्ट्स है, और नीचे का जो है ये स्टेम बोरर के अंदर की है, जो इल्ली कम्प्लीटली अपना कलर चेंज करके 100% मार देती है। और ये आपके रिज़ल्ट्स आ जाते हैं 10 से 11 दिन में, कम्प्लीटली वहाँ पे किल होती हुई आपको दिख जाइए। अगर आप 2-3 दिन के बाद में देखोगे उसको खोल के तो आपको मरी हुई नहीं दिखेगी, लेकिन ज़िंदा ना खाती हुई आपको अल्ली वहाँ पे आप पा सकते हैं। उसके बाद में हम जाते हैं BPH। ये हमारे एरिया में बढ़ने वाला बहुत बड़ा संकट मैं इसे बोल सकता हूँ। दूसरी चीज़ ये कब आता है, तो जब आपका धान बाली पकड़ रहा है, मिल्किंग स्टेज पे है, दूध आना चालू हो गया उसमें से, तब इसका इन्फेस्टेशन ज़्यादा बढ़ता है। मतलब हम पूरा खर्चा कर बैठे हैं, धान की सीड का कर बैठे, सीड ट्रीटमेंट कर बैठे, फर्टिलाइज़र एप्लीकेशन बहुत अच्छा करके बैठे हैं, 2-3 अच्छी दवाइयों का स्प्रे भी हमने निकाल लिया। अब आती है बारी इसकी, और जब ये आता है तो हमारे पूरे खेत में बहुत से जगहों पे खरगे पड़ जाते हैं। वहाँ पे हम देख सकते हैं इन्फेस्टेशन की पूरा का पूरा धान हमारा फसल पूरी बर्बाद होने पे तुली हुई होती है। अभी इसके लिए हमारे पास एक बहुत अच्छी टेक्नोलॉजी है, लेकिन ये काम किस तरह से करती है ये भी मैं आपको बता दूँ। पहले हम इसके लाइफ साइकिल पे जाते हैं। अगर हम इसको गौर से देखेंगे तो इसका लाइफ साइकिल टोटल है 30 से 35 दिन का, और इसमें से निम्फल स्टेज जो सबसे ज़्यादा डैमेज करती है वो है 13 से 15 दिन की। अभी ये 13 से 15 दिन की स्टेज ही सबसे ज़्यादा नुकसान हमारी फसल को करती है। लगभग अगर हम पकड़े तो 29% पैडी का डैमेज ये अकेली पेस्ट करती है ऑल ओवर इंडिया। मतलब अगर भारत में 100% धान होता है, उनमें से 30% धान, 29% धान तो अकेला BPH कर देता है। इसीलिए इसका कंट्रोलिंग करना बहुत ज़रूरी है, और राइट स्टेज पे करना भी बहुत ज़रूरी है। मतलब एक बार टाइम निकल जाए तो उसके बाद में करने से फ़ायदा होता नहीं है। तो इसके लिए कैसे काम करना है ये भी मैं आपको बता दूँ। हमारा नया पैराक्सेट टेक्नोलॉजी पे डिफेंड करके हमने एक नई टेक्नोलॉजी यहाँ पे लॉन्च की है, जो पिछले साल से हम आप किसान भाइयों के पास दे रहे हैं, और इसका सबसे ज़्यादा असरदार रिज़ल्ट जो है ये धान के BPH पे आप रिज़ल्ट इसके देख सकते हो। अच्छा, इसका सबसे बेहतरीन फ़ायदा क्या है, सबसे अर्ली स्टेज में बहुत अच्छे रिज़ल्ट ये दे देता है। मतलब आपका प्रॉब्लम बढ़ने से पहले ही ये आपको कंट्रोल में ला के दे देता है। अगर हम इसकी टेक्नोलॉजी की बात करें तो इसकी टेक्नोलॉजी एग्जैक्टली है क्या और ये काम कैसे करती है। अगर आप ये पूरा साइकिल देखोगे तो आप इसके अंदर 8 आरे देख रहे हो, बराबर है। तो ये 8 फैक्टर्स हैं इसकी एक टेक्नोलॉजी का, जिसके अंदर इसका रो रेसिडुअल इफेक्ट है। आप सबसे ज़्यादा श्रीराम वैरायटी लगाते हो, जय श्रीराम वैरायटी लगाते हो, जो कि खाने के लिए इस्तेमाल होती है, बराबर है। अभी अगर मैंने धान के आखिरी स्टेज में कोई भी दवा इस्तेमाल कर दी और उसके बाद में उसको मुझे खाना है और मेरे शरीर में अगर वो दवाई जा रही है तो मेरे को और मेरे परिवार को, दोनों को भी उसका डैमेज जाएगा। तो ये टेक्नोलॉजी आपके परिवार के लिए है। सेकंड चीज़, यूनिक मोड ऑफ एक्शन है। इसकी जो टेक्नोलॉजी है ये अदर अभी तक मार्केट में जितनी भी दवाइयाँ हैं इससे बहुत अलग है। इसका ट्रांसलैमिनर एक्शन तो है ही, साथ ही साथ में इसका सिस्टमिक एक्शन भी है। मतलब आप जब भी स्प्रे करो तो वहाँ पे तो तुरंत काम करेगी, लेकिन ये साथ ही साथ में आपके पूरे पौधे में फैल भी जाती है। मतलब आपको दोनों टाइप से सुरक्षा जो है ये डिफेंड आपको दे देता है। उसकी सबसे अच्छी टेक्नोलॉजी है, इसका डोज बहुत कम है, नैनो टेक्नोलॉजी मैं इसको बोल सकता हूँ। उसके साथ में आप इसका इस्तेमाल कर सकते हो। और इसका फास्ट एक्शन है, मतलब अगर आपने स्प्रे कर दिया है अभी तो आज अगर मॉर्निंग में स्प्रे हुआ है तो शाम तक या कल की सुबह तक
आपका जितना भी BPH है ये काम करना बंद कर देगा। अगर आप यहाँ पे फोटोग्राफ्स देख पा रहे हो तो आप देखोगे नीचे में जो भी आपका BPH होता है उसका मुंह और उसके पैर दोनों ये जकड़ के रखता है, उसको ताला मार के रखता है। तो क्या करता है, BPH कोई भी धान की फसल को ख़राब करना नहीं पाता है, उसकी नेक्स्ट स्टेज तक वो पहुंच नहीं पाता है और वहीं के वहीं पे वो कोलैप्स हो जाता है, मर जाता है बिना भूख के और प्यास। अगर डिफेंड को हम देखेंगे तो इसकी अवस्था मतलब अप्लाई करने का जो इसका टाइम ड्यूरेशन है वो है 45 to 60 डेज़, जिस टाइम पे BPH आता है, अर्ली स्टार्ट होता है। और इसका ड्यूरेशन जो है वो 21 दिन तक आपके प्लांट में इसका वर्किंग रहेगा। और जब भी आपकी कटाई हो गई, धान की कटाई हो गई, उसके बाद में 10 दिन के अंदर आपके धान से ये निकल जाएगा। 10 दिन में हम धान नहीं खाते हैं, बराबर है? तो धान कटने के 10 दिन में ही इसकी इफ़ेक्टिविटी उस प्लांट से निकल जाती है। मतलब आपके शरीर के लिए भी सेफ़ है, आपके प्लांट के लिए भी सेफ़ है और एनवायरनमेंट के लिए भी बहुत अच्छा टेक्नोलॉजी ये आया है। इसका डोज है केवल 94 मिली प्रति एकड़ का। अभी ये 94 मिली प्रति एकड़ का है तो हम क्या करते हैं, 9.4 मिली प्रति पंप डालने की कोशिश करते हैं, बराबर है ना? ऐसी ही गलती नहीं करना है। इसके लिए क्या करना है, हम क्या करते हैं 9 ml तो डाल देते हैं प्रॉपरली, क्योंकि उसके ऊपर ढक्कन होता है, 9 ml डल जाता है, ऊपर का 4 ml नहीं डलता है। और उसके वजह से हमारे पर एकड़ के जो पंप होने चाहिए या डोज जाना चाहिए वो नहीं जाता है। ये प्रॉब्लम होता है कि दवाई की रेजिस्टेंसी आपके पौधे में, आपके इंसेक्ट में बढ़ जाती है, कुछ टाइम के बाद में वो रिजल्ट देना बंद करता है। तो क्या करना है, ये 94 ml का जो भी पूरी सीसी है इसको कम्प्लीटली 10 पंप में कन्वर्ट कर दो और उसके बाद में उसका एप्लीकेशन करो, तो आपके रिज़ल्ट जो है वो बहुत अच्छे से वहाँ पे आपको दिखाई देंगे। अभी इसकी स्टेज कौन सी है, कौन से इस पे इसका इस्तेमाल करना है। नीचे में BPH के दोनों फोटो दिख रहे हैं आपको, बड़ा वाला और छोटा वाला। इसमें से जो छोटा है निम्फल से एकदम छोटी वाली अवस्था, इसके ऊपर इस जैसे ही आपको ये दिखना शुरू हो जाए इसका इस्तेमाल कर लो, तो आपको रिज़ल्ट जो है इसके बहुत बेहतरीन दिखेंगे और रिज़ल्ट उसके साथ साथ में इसकी ग्रीनरी जो है वो भी आपके पौधे में बहुत अच्छे से दिखेगी। थैंक यू। अगर आपके धान के रिगार्डिंग और भी कोई क्वेश्चंस है तो हम इसके सवाल जो भी आपके जवाब है, हमारा स्टॉल यहाँ पे लगा हुआ है, वहाँ पे आपको देंगे ही। साथ में मैंने जो भी आपको ये तीनों प्रोडक्ट बताए हैं इसके लिटरेचर भी आपको हमारे स्टॉल से वहाँ पे मिल जाएंगे। अगर उसके साथ में आपके अदर कोई क्रॉप्स भी हैं, उसके रिगार्डिंग आपका कोई क्वेश्चंस है, उसका सोल्यूशन भी हमारे काउंटर से हम आपको प्रोवाइड कर देंगे। धन्यवाद। अभी रहा मेरा सवाल, डिफेंड का पर एकड़ का डोज कितना है? सर नाम, कहाँ से हैं आप और जवाब? छत्रपाल राहंगडाले, धामनगांव, तालुका आमगांव। 94 मिली एकड़ के लिए। आ जाइए सर। मैं चाहूँगा कि इन्हें गिफ्ट देने के लिए हमारे GM सर जो आज स्पेशली इस इवेंट के लिए यहाँ पे आए हैं वो सामने आए, श्री संजय पाटिल सर। बहुत बहुत बधाई सर, बहुत बहुत धन्यवाद सर यहाँ आने के लिए, तमाम जानकारी देने के लिए। तो हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और जैसे आप लोग देख सकते हैं धानुका का टोल फ्री नंबर अगर आपको नोट करना है वो भी आप कर सकते हो, मोबाइल में फीड कर सकते हो या नोटपैड में आप नोट कर सकते हो। 1800-102-1022, 1800-1800-102-1022। तो अगर कोई भी समस्या हो आपको क्रॉप से रिलेटेड तो टोल फ्री नंबर पर आप संपर्क कर सकते हैं। धानुका की टीम आपसे जल्द से जल्द जुड़ के आपकी समस्याओं का समाधान करेंगे। बाकी काउंटर पे भी आप जानकारी ले सकते हैं। तो हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और नेक्स्ट मैं बुलाना चाहूँगी मिस्टर कस्तूभ गीत सर को, RM महाराष्ट्र सीएट स्पेशलिटी से। सर आप आइए और ट्रैक्टर टायर मेंटेनेंस कितना ज़रूरी है इसके बारे में बताइए प्लीज़। माझं नाव कौस्तुभ गीत आहे, मी महाराष्ट्राचा सीएट स्पेशालिटी टायर्सचा रिजनल मॅनेजर आहे, फार्म अँड OTR सेक्शन। तर आज मी तुम्हाला ट्रॅक्टर टायर रिलेटेड सीएटच्या थोडीफार माहिती देणार आहे आणि टायर मेंटेनन्स टिप्सबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। ही थोडीफार माहिती सीएटबद्दल आहे। सीएट कंपनी ही 95 इयर्स म्हणजे 95 वर्ष जुनी आहे। त्याच्यामध्ये 5000+ एम्प्लॉई काम करतात। सीएटचे 7 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, त्याच्यापैकी 6 हे इंडियामध्ये, 1 श्रीलंकेमध्ये। सीएट कंपनी आत्तापर्यंत 15 मिलियन म्हणजे जवळजवळ 1.5 करोड टायर्स बनवून झालेत, सगळ्या प्रकारचे, कार, बाईक, ट्रॅक्टर, मशिनरीज सगळे, ठीक आहे। सीएट कंपनी 130+ कंट्रीजमध्ये आपले प्रॉडक्ट ऑलरेडी एक्सपोर्ट करते, त्याच्यावरूनच तुम्हाला सीएट क्वालिटी टायर्सच्या क्वालिटीचा अंदाज येईल। सीएटला डेमिंग ग्रँड प्राईज ही प्राईज जपानीज
संस्थेकडनं दिलं जातं, जे टायर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये क्वालिटीचा हायेस्ट पॅरामीटर्स पूर्ण करतात. त्यामध्ये सिएटला एक डेमिंग ग्रँड प्राईज मिळालेलं आहे. तर सिएट कंपनी कुठले कुठले टायर बनवते तर तुम्ही बघू शकता, कार टायर, ट्रक आणि बसचे टायर, LCV जे तुमचे छोटे टेम्पो वगैरे येतात ते, बाईकचे टायर, मोटरसायकलचे, ॲग्री टायर म्हणजे ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट्सचे आणि हार्वेस्टर्स. सिएट कंपनीचं जसं मी सांगितलं टोटल 7 प्लांट्स आहे, त्याच्यापैकी 6 प्लांट्स इंडियामध्ये. सगळ्यात जवळचा प्लांट तुमच्या दृष्टीने नागपूरला बुट्टीबोरी आहे, तिथे आपण 2 व्हीलरचे टायर बनवतो आणि ते या नागपूरच्या प्लांटमधनं पॅन इंडिया ते सगळीकडे सप्लाय केले जातात. नंतर आमचा प्लांट हलोलला आहे, तिथे कारचे रेडियल टायर आपण बनवतो. जे अंबरनाथला एक आम्ही फक्त रेडियल टायरसाठी आम्ही एक प्लांट सुरू केला आहे लेटेस्ट. आणि नाशिकमध्ये जे तुमचे ट्रॅक्टर्सचे टायर बनले जातात ते नाशिकमध्ये आपला प्लांट आहे, तिथे आपण बनवतो. आता आजचा मेन मुद्दा फार्म टायर्स आणि आमच्याकडे कुठले कुठले टायर्स आहेत त्या रिलेटेड. तर फार्म कॅटेगरीमध्ये म्हणजे शेती रिलेटेड 4 टाईपचे टायर येतात. एक तर जो पहिला आहे तो तुमच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला यूज होतो, दुसरा ट्रॅक्टरचा मागचा टायर, तिसरा फ्रंट टायर, चौथा एक टाईप येतो जे बुलक कार्ट म्हणजे जे शुगर फॅक्टरी वगैरे असतात त्या बैलगाड्या जे ऊस वाहून नेतात त्याच्यासाठी जो यूज केला जातो तो, आणि चौथा हार्वेस्टर जे मोठ्या मोठ्या मशिनरीज येतात त्या. आता हे बेसिकली हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे एका शेतकऱ्याला फेस होतात ट्रॅक्टरच्या टायर रिलेटेड. तर एक आहे पंक्चर आणि डॅमेज. जर एकदा टायर पंक्चर झाला तर तो अराऊंड तुम्हाला 1000 ते 1500 रुपयेपर्यंत खर्च येतो त्याच्यातला, पाणी परत भरणे, टायर खोलणे, तो रिपेअर करणे त्या रिलेटेडमध्ये. नंतर दुसरा एक प्रॉब्लेम येतो तुमच्या धान बेल्टमध्ये लॅक ऑफ ट्रॅक्शन. लॅक ऑफ ट्रॅक्शन म्हणजे जेव्हा चिखल असतो तेव्हा टायर फसणे, एकाच जागी गोल 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 फिरत राहणे, त्याच्याने पण टायर डॅमेज होतो. नंतर एक आहे काही पुअर क्वालिटीचे टायर येतात किंवा टायरमध्ये सफिशियंट ट्रेड डिझाईन म्हणजे लेमन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं टायरमध्ये नक्षी कमी असते किंवा प्रॉपर नसणे, हे एक बेसिक प्रॉब्लेम येतात टायर रिलेटेड. आता त्याच्यावर तर सिएटचे काय स्पेशालिटी ते आम्ही नेक्स्ट. टायरचं फार्म टायर हे 2 प्रकारला मेजर यूज होतात. एक तर खेतीसाठी म्हणजे नांगरटणी वगैरे करायला, आणि एक हॉलेज ॲप्लिकेशन जे तुम्ही रस्त्यावरनं वाहतूक करता शेतीमालाची त्याच्यासाठी. तर सिएटचा एक सर्वात श्रेष्ठ प्रॉडक्ट आहे वर्धन. त्याला आम्ही सगळ्यात इंडस्ट्रीतलं सर्वश्रेष्ठ प्रॉडक्ट असं बोलतो. हमारी ताकत पे ना जाओ, वर्धन टायर की ताकत को अपनाओ, क्योंकि इसके चौड़े पहियों पर बनी गहरी गुड्डी देती है सबसे मजबूत पकड़. इस कारण टायर फिसलता नहीं और बढ़े आपकी अकड़. टायर बदलने की चिंता से मुक्ति, साथ में 7 साल की वारंटी. इसीलिए वर्धन की ताकत है किसानों की जान, मजबूत पकड़ और लंबी उम्र का वर्धन को है वरदान. तर हे वर्धन टायर्सचे काही फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये मोठं लग म्हणजे जी गुट्टी आहे तिची साईज मोठी आहे, ज्याच्याने तुम्हाला रोडला सपोर्ट चांगला मिळतो, टायरचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे ट्रॅक्टरचं स्टेअरिंग असतं तर स्टेअरिंग स्टेबिलिटीसाठी सुद्धा वर्धन त्या टाईपमध्ये पण मला मदत करतो. नंतर हॉलेज ॲप्लिकेशन आणि नांगरटणी या दोन्हीमध्ये तुम्ही हा टायर यूज करू शकताय. काही काही कंपन्यांचे टायर येतात ते तुम्ही फक्त एक तर शेतीसाठीच यूज करू शकता किंवा एक तर फक्त हॉलेज ॲप्लिकेशनसाठीच यूज करू शकता. पण हा वर्धन टायर आहे हा तुम्ही दोन्ही गोष्टीसाठी वापरू शकता, नांगरटणीसाठी पण आणि वाहतुकीसाठी पण. नंतर ह्याचे जे लग डिफ्लेक्टर्स आहे आणि जे मोठे लग आहे त्याच्यामुळे जे भात शेती करताना त्याच्यामध्ये जो चिखल किंवा माती अडकते ती ह्या लग डिफ्लेक्टर्समुळे वर्धनच्या ह्याच्यात अडकत नाही आणि टायर म्हणजे ते टायर स्किप होत नाही. जसं मी सांगितलं ह्याची ट्रेड विथ ही इंडस्ट्रीमधल्या चौडाई जी टायरची आहे जी तुम्हाला बेस देते रोडला ती सगळ्यात जास्त इंडस्ट्रीमध्ये. वजन लोड कॅरिंग कपॅसिटी सगळ्यात जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये पंक्चर रेजिस्टंट टेक्नॉलॉजी मी सिएटने वापरलेली. जे मी आधी सांगितलं की एकदा जर टायर पंक्चर झाला तर तो 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतो शेतकऱ्यासाठी. तर त्याची काळजी करण्यासाठी आपण पंक्चर रेजिस्टंट टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामध्ये. आज हे जे फीचर्स होते ते मागच्या टायरचे होते, आता हा वर्धनचा पुढचा टायर आहे. सेम फीचर्स आहेत. हा वर्धन 4 धारीमध्ये येतो. फ्रंटमध्ये 2 टाईपचे टायर येतात, एक 3 धारीमध्ये येतो, एक 4 धारीमध्ये येतो. तर वर्धनचा हा टायर आहे तो 4 धारीमध्ये येतो. ठीक आहे. तर वर्धनच्या ह्याच्यामध्ये आता ह्या फ्रंटमध्ये 2 साईज येतात, एक 616 आणि एक 750-16. आणि जे मागचे टायर येतात त्याच्यामध्ये 4 टाईपचे 4 साईजेस असतात, एक 12/4/28, 13/6/28, 14/9/28 आणि 16/9/28. तर आय गेस तुमच्या बेल्टमध्ये 13/6/28, 14/9/28 या 2 साईजेस सगळ्यात जास्त चालतात. आता आपण येऊ वॉरंटीवर, कारण टायर हा खूप कॉस्टली आहे
म्हणजे टायर कुठल्याही कंपनीचा जर बघितला तर त्याचा खर्च शेतकऱ्यासाठी एक मेजर खर्चांमध्ये येतो. तर त्याच्यासाठी आपण याला 7 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टची वॉरंटी दिली आहे. जर कंपनीकडनं जर काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला तर तो 7 वर्षापर्यंत त्याची वॉरंटी असेल. जेवढा टायर झिजला आहे तो तुम्ही तेवढी झीज देऊन नवीन टायर तुम्हाला मिळू शकतो. आणि ह्याच्यात एक अनकंडिशनल वॉरंटी आहे 3 वर्षाची, त्याला विशेष वॉरंटी म्हणतो आपण. त्याच्यात जर शेतकऱ्याच्या चुकीने जरी कधी रोड ॲप्लिकेशनमध्ये वगैरे जर टायर कट झाला तर जेवढा टायरची झीज झाली आहे, जेवढा टायर तुम्ही वापरला आहे तेवढे पैसे भरून तुम्हाला नवीन टायर मिळू शकतो. ही वॉरंटी झाली वर्धनची. आता वर्धन कॉम्पिटिशनपेक्षा किती बेटर आहे किंवा कसा बेटर आहे ह्याचं एक आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं 13/6/28 तर NSD म्हणजे टायरमध्ये किती नक्षी ती MM मोजता येते. तर वर्धनची NSD आहे 42.5 42.5. त्याच्यानंतर जर कॉम्पिटिशनची बघितली तर ती 41, काही कॉम्पिटिटरची 41 आहे, काही कॉम्पिटिटरची 36 आहे 36 आहे. तर ती जी तुम्हाला नक्षी मिळेल हाईट ही वर्धनमध्ये सगळ्यात जास्त मिळेल ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. हा एक कंपॅरिझन आहे. जो इकडं लेफ्ट साईडचा आहे तो टायर वर्धन आहे, दुसरा एक कॉम्पिटिटरचा आहे. तर तुम्हाला क्लिअर कट दिसेल की चौडाई आणि हाईट दोन्ही वर्धनचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. हे बायस टायर आहेत नायलॉन, जे वर्धन आणि आयुष्यमान आपण 2 पॅटर्न बनवतो. आयुष्यमान थोडा इकॉनॉमिकल रेंज आहे, वर्धन प्रीमियम आहे. हे जे सगळे OEMs आहेत म्हणजे जेव्हा टायर नवीन बनतो तेव्हा आम्ही ह्या सगळ्या कंपन्यांना टायर सप्लाय करतो. महिंद्राचा दुसरा ब्रँड स्वराज, टॅफे, सोनालिका, ॲग्री किंग, एस्कॉर्ट्स या सगळ्या कंपन्यांमध्ये जेव्हा ट्रॅक्टर नवीन बनतो तेव्हा सीएट त्यांना ॲज अ नवीन टायर सप्लाय करते. त्याला आपण OEM सप्लायर बोलतो. थँक्यू. जर काही कोणाचे क्वेश्चन्स और समथिंग रिलेटेड काही असेल. आताचा प्रश्न आहे की सगळ्यात सर्वश्रेष्ठ टायर इंडस्ट्रीतला कुठला आहे? नाम कहाँ से है आप और जवाब? शेखर ठाकरे फ्रॉम आमगांव, वर्धन टायर. आ जाइए, स्टेज पे आ जाइए. बहुत बहुत बधाई सर, बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी देने के लिए. तो हम जो है अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और मैं नेक्स्ट बुलाना चाहूँगी जो कि आपको बताने वाले हैं धान में पोषक तत्वों और न्यूट्रिएंट मैनेजमेंट क्यों महत्व है और कैसे करना चाहिए, इसके बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए हमारे साथ है श्री मनोज बोमटे सर, एग्रोनॉमिस्ट KVK गोंदिया से. सर आप आइए और इसके बारे में जानकारी दीजिए प्लीज़. तर माझा परिचय तर मॅडमने दिलाच तुम्हाला. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण गोंदियामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला स्टेशनला एकच आवाज येतो, वेलकम टू राईस सिटी गोंदिया, है ना, चावल नगरी गोंदिया में आपका स्वागत है. तर शेतकरी हा स्वतःच एक वैज्ञानिक आहे. तो आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो, ठीक आहे ना. पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं माती परीक्षण झालं. सरांनी सांगितलंच, खेडीकर सरांनी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये की माती परीक्षण का गरजेचं आहे. लक्षात ठेवा, माझं एकच म्हणणं आहे की शेतीमध्ये पैसे वाचवणे म्हणजेच कमवणे आहे. जो आपला खर्च होतो म्हणजेच कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आपण म्हणतो आहे, आपला होणारा खर्च हा वाढत आहे. त्याच्यामुळं काय तर आपला आवक कमी होत आहे. तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या धानाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षण का गरजेचं आहे तर लक्षात ठेवा, तुम्ही कुठलंही पीक लावा, मग ते धान असू दे किंवा चणा असू दे किंवा गहू असू दे, प्रत्येक पिकाची काय गरज, जी खताची गरज आहे, जसं सरांनी सांगितले 17 जे आहेत आपली न्यूट्रिएंट ह्या आपल्या पिकासाठी गरजेचं आहे. जसं आपल्याला प्रोटीन्स लागतात, कार्बोहायड्रेट लागतात, आहे ना. कॅल्शियम कमी झालं की डॉक्टर आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आपल्याला डॉक्टर देत असतो. त्याप्रमाणे आपल्या पिकाची गरज ही वेगवेगळी असते. तर 17 प्रकारच्या न्यूट्रिएंटची, मूलद्रव्यांची आपल्या जे धान पीक आहे किंवा कुठले पीक असू दे त्याला त्याची गरज असते. त्याच्यामध्ये महत्त्वाचे कुठले असतात तर 3 असतात, म्हणजे 6 असतात. 6पैकी जे 3 असतात ते आपण खतामार्फत देतो. जे वेगवेगळे खतं मिक्स असतील किंवा युरिया असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅश असेल किंवा मिश्र खतं असतील, त्याच्यामार्फत आपण देतो. कुठले कुठले तर नत्र, स्फुरद, पलाश, है ना, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. उरलेले जे आहेत CHO, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ह्या आपल्याला म्हणजे पिकाला हवेतून मिळतात, बरोबर आहे. तर माती परीक्षणचा काय फायदा होऊ शकतो तर लक्षात ठेवा, पिकाला जेवढी गरज असते तेवढंच पीक घेत असतो. लक्षात ठेवा, आपण जर पिकाला कमी खत दिलं तरी आपलं नुकसान आहे, बरोबर आहे ना, उत्पादनामध्ये कमतरताच होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जास्त दिलं तरी आपलं नुकसान आहे, कारण पैसे आपले गेले खताच्या पाठीमागं, बरोबर आहे. तर त्या पिकाची गरज
आपल्या जमिनीमध्ये किती कमी आहे किती जास्त आहे त्याचा समतोल राखून जर आपण पिकाला खतं दिली तर आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. तर ही महत्त्वाची गोष्ट सगळ्यात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बियाणे. आपल्या संत महात्मांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आहे ना. का तर बियाणं घेताना तेवढी काळजी घ्यायची आहे की बियाणं ज्यावेळेस घ्याल तर ते रिलायबल सोर्स करून घ्याल. चांगल्या प्रतीचं बियाणं घ्या. आपल्याकडं सगळ्या सुविधा निविधा उपलब्ध असल्या आणि जर आपलं बियाणंच खराब निघालं तर त्याचा काहीच फायदा होत नाही. नुकसान आपलं आर्थिक आणि मानसिक शारीरिक सगळं का होणार आहे तर त्याच्यामागं आपलं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं जे बियाणं घ्याल ते व्यवस्थित चांगल्या ठिकाणाहून घ्याल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बियाणं विकत घ्याल त्याची पावती जी पावती असते ती आपल्याकडे शेवटपर्यंत जोपर्यंत धान निघत नाही तोपर्यंत आपल्याकडे ठेवून द्यायची आहे. आणि समजा ती जर संकरित बियाणं असेल तर ते आजकाल त्याला टॅग वगैरे येत नाही. सुधारित बियाण्याला टॅग येते तर कधीही ती उलट्या बाजूनी फाडायची. टॅग तसाच ठेवायचा आहे जेणेकरून उद्या काय नुकसान झालं तर तुम्हाला तक्रार करता येऊ शकते. तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग याच्यानंतर दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया. छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. आता तुम्हाला औषध वगैरे सगळे फंगिसाईड वगैरे सगळे सांगितलेले. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आपण आजारीच पडू द्यायचं नाही आपलं पीक. मग काय गरज आहे. ठीक आहे नाही 100% रोग कंट्रोल होणार पण काही प्रमाणात तर होतील. तर त्यासाठी काय करायचं आहे तर बीज प्रक्रिया लक्षात ठेवा. धानामध्ये बीज प्रक्रिया करणं खूपच महत्त्वाचं आहे. एक ब्राईन सोल्युशन नावाची ट्रीटमेंट असते. म्हणजे काय तर मिठाच्या पाण्याचं द्रावण तयार करायचं आहे. सिम्पल आहे. मिठाच्या पाण्याचा द्रावण किती खर्च आहे 20-25 रुपयाचा खर्च आहे. जास्त खर्च लागत नाही. 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्राम मीठ टाकायचं. किती 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्राम मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपली 10 ते 12 किलो मॅक्झिमम 10 ते 12 किलो बियाणं टाकायचं आहे. उरलेलं जे पोचट बियाणं आहे जसं तुम्ही त्याच्यामध्ये ते द्रावण तयार कराल ते पाणी तयार कराल त्या पाण्यामध्ये जसं तुम्ही बियाणं टाकाल वरती जे पोचट निर्जीव बियाणं जे असतं ते वरती येईल. ते काय करायचं आहे तर ते फेकून द्यायचं आहे. आणि उरलेलं जे बियाणं आहे जे खाली चांगलं बियाणं आहे ज्याच्यामध्ये जीव आहे ते काय करायचं आहे तर 2 ते 3 वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. का परत एकदा ऐका. कारण जर त्याच्यावरती मिठाचं थोडं जरी प्रमाण झालं तर तुमच्या जर्मिनेशन म्हणजे उगवण शक्तीवरती परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. आणि ते 24 तास सावलीत सुकवायचं आहे. 24 तास सावलीत सुकवली की त्याला 3 ग्राम थायरम प्रति किलो किती 3 ग्राम थायरम प्रति किलोप्रमाणे त्याला चोळायचं आहे. चोळल्यानंतर काय करायचं जीवाणू संवर्धके असतात. आपण धानामध्ये का वापरतो तो अझॅटोबॅक्टर नावाचं एक जीवाणू संवर्धक येतात. म्हणजे लिक्विडमध्ये पण येतं आणि सॉलिड फॉर्ममध्ये पण येतं. तर ते काय करतं जसं PSB आणि ॲझॅटोबॅक्टर हे दोन्ही काय करायचं आहे तर त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. काय करायची ट्रीटमेंट द्यायची. तर जसं खेडेकर सरांनी सांगितलं की PSB काय करते जे अस्थिर अवस्थेमध्ये जे आपल्या मातीमध्ये काय असते फॉस्फरस असतो जो पिकाला मिळायला कठीण असतो तर ते PSB काय करते तर त्याला पुरवायचं काम करते. आणि जो ॲझॅटोबॅक्टर असतो जे तुम्हाला जीवाणू संवर्धन मी सांगितलं आहे तो ॲझॅटोबॅक्टर काय करतो तर जे नत्र आहे आपल्या जमिनीमध्ये ते पिकाच्या मुळांना काय करते तर मिळवून देते. तर साधारण फक्त एका ट्रीटमेंटमुळे तुमची 20 ते 25% खताची मात्रा तुम्हाला कमी लागते. पैसे वाचवले तिथेही. त्याच्यानंतर आपण कडाकरपासाठी काय केलं तर आपण त्याला मिठाच्या पाण्यातून बाहेर काढलं. त्याच्यानंतर मग आपण त्याला काय लावलं 3 ग्राम थायरम दिलं. तर इथं पैसे वाचले आपले. जिथं पैसे वाचतात आपण कशाला फवारणी करायची. आपण त्याच्या अगोदर ट्रीटमेंट करून घेऊ ना. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर इथं तुमचे पैसे वाचले. ही झाली बीज प्रक्रिया धानामध्ये. त्याच्यानंतर खताची मात्रा. आता खेडेकर सरांनी सांगितलं की 100-50-50 किती 100-50-50 हे सुधारित वाणासाठी काय तर खताची मात्रा हेक्टरी. त्यातली काय करायची आपली 50% म्हणजे 50 किलो नत्र काय करायचं आहे तर आपल्याला चिखलाच्या वेळेसच द्यायचं आहे. आणि पूर्ण 50-50 जे स्फुरत आणि पालाश आहे ते आपल्याला चिखलीच्या वेळेस द्यायचं आहे. उरलेले जे 2 डोस आहेत ते पाचरा ज्यावेळेस फुटायला सुरुवात होते टिलर्स म्हणतो ना फुटवे ज्यावेळेस फुटवे फुटायला सुरुवात होतात त्यावेळेस त्यातलं 25 किलो नत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर जसं लोंबी बाहेर यायला येईल 30 दिवसांनी लोंबी बाहेर यायला सुरुवात होईल त्यावेळेस उरलेलं 25 किलो नत्र तुम्हाला द्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर माती परीक्षण करून घ्यायची आहे. जर जास्त असेल तर आपण मात्रा कमी करू कमी असेल तर मात्रा जास्त करू. इथेही आपले पैसे वाचले. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोंदियातील शेतकऱ्यांना आव्हान करेन की पट्ट्या पद्धत. आता
सांगितलं त्यांनी की 29% नुकसान फक्त भारतामध्ये जर 100 क्विंटल, समजा एखाद्या शेतकऱ्याला 100 क्विंटल किंवा पूर्ण भारतामध्ये समजा 100% होत असेल, त्यातलं 29% नुकसान फक्त कोण करतं आहे? आपण त्याला मावा म्हणतो आपल्या भाषेमध्ये, आम्ही त्याला तुडतुडा म्हणतो, BPH. तर लक्षात ठेवा, त्याच्यासाठी पट्टा पद्धत लावणे खूपच गरजेचं आहे. पट्टा पद्धतमध्ये आपण काय करतो, तर एक साधारण 10 ते 12 ओळीनंतर एक साधारण 30 ते 40 सेंटीमीटर जागा ठेवतो. आणि जर ती संकरित जात असेल किंवा आपली सुधारित जात असेल तर 20 बाय 15 डिस्टन्स ठेवतो. प्रत्येक 10 ते 12 ओळीनंतर 30 ते 40 सेंटीमीटर काय होतं, जागा ठेवून देतो. त्याचा फायदा काय होतो सांगतो. आपला जो तुडतुडा आहे तो कुठं येतो, शेताच्या मधात. आणि आपला धान ज्यावेळेस परिपक्व होतो त्यावेळेस आपण कधी शेतात जातो का? तर त्या पट्ट्याचा तो एक फायदा होतो की आपण फिरून पाहू शकतो की कुठला कीड लागला आहे, कुठली रोग लागले. कारण जे तुडतुडे असतात ते लागतात बुंद्याला. कुठं लागतात? बुंद्याला. आपण करतो फवारणी कुठं? वरती. आपण शेतात कधी फिरतो का? बरोबर आहे. हा एक फायदा झाला. त्याच्यानंतर रोग का होता, तो आपल्या आपण जे रोवणं लावतो ते खूपच दाट लावतो. दाट लावल्यामुळे काय होतं की जेव्हा पाचरे फुटतात, जेव्हा टिलरिंग होते, जेव्हा फुटवे फुटतात, ते गच्च होऊन जाते. त्याच्यात हवा खेळती राहत नाही, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश येत नाही. त्याच्यामुळं काय होते, दमट वातावरण तयार होतं. दमट वातावरण तयार झालं की रोग येणारच. जर तुम्ही जागा ठेवली तर हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश राहील आणि तुमच्या शेतामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल. तर या अशा काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आव्हान होतं की माती परीक्षण करून घ्या आणि पट्टा पद्धतीचे तुम्ही काय करा तर आत्मसात करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. धन्यवाद. तर मला सांगा, बीज प्रक्रियेमध्ये 10 लिटर पाण्यामध्ये किती ग्राम मीठ टाकायचं आहे? नाम कहाँ से हैं आप और जवाब क्या है इसके? ग्राम भानपुर, तहसील जिला गोंदिया. जवाब? हेमरत डाके. जवाब है 10 लीटर पानी में 300 ग्राम. ठीक है सर, आ जाइए. बहुत बहुत बधाई सर आपको, और सर आपका बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए और ये तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. चलिए हम कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं और हमारे साथ नेक्स्ट हैं श्री विशाल पाटिल सर, सीनियर साइंटिस्ट एंड हेड KVK हिवारे, गोंदिया, महाराष्ट्र से, और ये बताएंगे फसल अवशेष प्रबंधन का क्या महत्व है, कैसे आप कर सकते हैं, इसके बारे में जानकारी देंगे. सर प्लीज़. सर्वांना नमस्कार. तर त्याच्या आधी थोडंसं यांत्रिकीकरणावर आपण बोलूया, कारण आपला धानाचा जिल्हा आहे. परंतु आपण आता दिवसेंदिवस पाहतोय मजूर भेटतात का? सर्वात म्हणजे मोठा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांपुढे तो आहे मजूर. कारण धान लागवडीपासून काढेपर्यंत मजूर वेळेवर मिळत नाही. कारण यावर्षी काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न पाहिजे, नर्सरी टाकली परंतु लावण्यासाठी मजूर भेटले नाही, म्हणून काही शेतकऱ्यांची नर्सरी तशीच राहिली फक्त मजुराभावी. तर यावर फक्त काय सोल्युशन काय आहे मग? कारण यांत्रिकीकरण त्यामुळे खूप आता गरजेचं झालेलं आहे. दिवसेंदिवस पाहतोय आपण मजूर कमीच म्हणजे भेटत नाही आहे. पण तरीही आपल्या भागातील शेतकरी यांत्रिकीकरणाकडे पाहतो तेवढ्या प्रमाणात वळताना दिसत नाही. कारण आता धान लागवड आहे, लागवडीची मशीन आहे का आपल्यापैकी किती जणांकडे आहे? ते पॅडी ट्रान्सप्लांटर जे म्हणतोय आपण, तर एक शेतकरी फक्त हात वर करतायत. कारण सगळ्यात मोठा प्रश्न तर तो आहे, कारण एका एकराला किती मजूर लागतं. तर पॅडी ट्रान्सप्लांटर आहे. त्यानंतर आपल्या इथे बरेचसे शेतकरी म्हणजे ब्रॉडकास्टिंग करतात, त्याला काय म्हणतो आपण, आवत्या करतो. आवत्यानं काय होतं आहे त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला म्हणजे जर गवत वगैरे काढायचं तर काढता येतं का? कारण आवत्या करतो आहे म्हणजे काय, एका लाईनमध्ये तर राहत नाही. त्यासाठी एक DSR मशीन आलेलं आहे. म्हणजे त्यांनी जर आपल्याला जर आवत्याऐवजी डायरेक्ट जर पेरीव पद्धतीने पण आपल्याला धान घेता येते. कारण आवत्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्पादन खूप कमी आहे. पण जर आपण पेरीव पद्धतीने आपली जी सीड ड्रिल आहे तशाच प्रकारची धानाची पण एक डायरेक्ट सीडेड राईससाठी एक DSR म्हणून मशीन येते. त्यांनी आपण डायरेक्ट धानाची पेरणी करू शकतो. म्हणजे कोरड्या याच्यामध्येच आपण डायरेक्ट पेरणी करू शकतो, ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर एक ड्रम सीडर आहे.
काही शेतकरी, मला वाटतं काही शेतकऱ्यांनी ड्रम सीडरचा वापर केला असेल. ड्रम सीडरमध्ये काय आपण आधी एक दिवस आधी जे बिजाई आहे ती पाण्यामध्ये भिजवून एक गोणपाटात बांधून ठेवतो. म्हणजे काय 24 तासात तर धानाला अंकुर येतात. जे अंकुरित बियाणं आहे त्याचं त्या ड्रम सीडरमध्ये टाकून एक माणूस आरामात त्याला ओढू शकतो. फक्त ड्रम सीडरमध्ये काय आधी आपल्याला चिखलणी करावं लागते आणि शेतामध्ये 1 ते 2 बोटच पाणी राहील, कारण जास्त पाणी जमा नको. अशा याच्यामध्ये ड्रम सीडरचा आपण वापर करू शकतो. फक्त आपल्या इकडे मेकॅनिझेशन काय दिसतं, आता रिपरकडे लोक वळलेत. बरेचसे लोक धान कटाईसाठी रिपर वापरत आहेत. त्यानंतर कंबाईन हार्वेस्टर पण रब्बीमध्ये आपण वापरतो आहे. तर मला जो म्हणजे आजचा विषय दिलेला होता त्याच्यानंतर धान निघाल्यानंतर आपण काय करतो, म्हणजे आता आपलं जे तणस आहे आता त्याचा उपयोग कशासाठी करतो आहे आपण. तणशीचा उपयोग काय काय करतो आहे, एक तर जनावरांना खाऊ घालण्यासाठी आणि बाकी तणस काय करतो आहे पूर्णपणे जाळून टाकतो आहे, बरोबर आहे. आणि मला वाटतं दिवसेंदिवस जनावरांची पण संख्या कमी होते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जे तणस आहे ते जाळून टाकतात. तर त्याच्यापासून आपल्याला काही भेटतं का जाळल्यानंतर, त्याचे फायदे आहेत का तोटे आहेत. कारण जाळतोय म्हणजे त्याचे तोटेच आहेत. कारण एक आपण न्यूजमध्ये पाहतो आता जे पंजाब हरियाणामध्ये जाळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये समजा प्रदूषण वगैरे होताना दिसतं आहे. हे जे धान आणि गव्हाचे जे स्ट्रॉ उरतात ते जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडे प्रदूषण आपल्याला दिसते. पण आता आपण जे स्ट्रॉ जाळतोय त्याचा आपल्या शेतीमध्ये उपयोग होऊ शकत नाही का. आहे आपण जाळतोय त्याचा उपयोग होऊ शकतो का नाही. म्हणजे आता एक साध्या काही पद्धती आहेत. कारण जे आता समजा आपलं तणस राहतं आहे त्याचा रब्बीमध्ये पण आपण एक उपाय म्हणजे होऊ शकतो. कारण जर म्हणजे त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या अवजारं आहेत, त्याचा जर उपयोग केला समजा सरळ जर आता आपलं खरीपचं धान निघालं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही धान सोडून समजा रब्बीमध्ये दुसरं जर हरभरा किंवा दुसरं एखादं पीक जर लावताय तर एक हॅपी सीडर नावाचं यंत्र आहे, पेरणी यंत्रासारखंच आहे. त्यांनी जर आपण पेरणी केली तर त्या हॅपी सीडरमध्ये काय आहे, समोर एक रोटाविटरसारखं हे आहे आणि मागे पेरणी होते. म्हणजे ॲट ए टाईम तुमचा शेत पण तयार होते आणि जे काही तुमचं तणस आहे पडलेलं त्याचे थोडे बारीक तुकडे होऊन ते तिथेच पडतील आणि मागे पेरणी पण होते. तर त्या तणशीचा उपयोग का होऊ शकतो, कारण जेव्हा आपण तणस जाळतो आहे तेव्हा आपल्या म्हणजे एकतर जो ओलावा आहे तो पण कमी होतो आहे जमिनीतला. त्यानंतर जे सूक्ष्म जीवाणू म्हणतो आपल्याला आपले कामाचे जे आहेत शेतामध्ये जर जाळतो आहे तर 100% ते पण जळणारच आहे. जे वरती सूक्ष्म जीवाणू आहेत जे आपल्याला म्हणजे कुठलंही विघटन करण्यासाठी कामाचे ते पण त्याद्वारे जाळल्यामुळे कमी होतात. तर हॅपी सीडरनं जर आपण पेरणी केली तर जे बारीक बारीक तुकडे होतील आणि त्याचा एक जवळपास थर तो एक मल्चिंगचं काम आपल्या याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर समजा तुम्हाला त्याचं जर आपल्याला खत करायचं आहे, सरळ आपल्या शेतामध्ये एकदा पूर्ण समजा तणस पसरलेलं आहे, जेवढं समजा बारीक तुकडे असतील तर ते अजून लवकर त्याचं विघटन होतं. तर त्याच्यावर जर आपण बायोडिकम्पोजरचा एक स्प्रे घेतला साधा, बायोडिकम्पोजर मार्केटमध्ये काही असं महाग नाही आहे, बायोडिकम्पोजरचा एक साधा स्प्रे घेतला तरी ते लवकरात लवकर म्हणजे त्याचं डिकम्पोजेशन होऊन खतामध्ये रूपांतर होऊन, कारण आपण पाहतो आहे दिवसेंदिवस शेणखत कोणाकडे नाही आहे. जे शेणखत आपण आधी टाकत होतो जवळपास 1 वर्ष किंवा 1 वर्ष आड तरी आपल्या जमिनीला शेणखत भेटत होतं. पण आज बरेचसे असे शेतकरी आहे की ज्यांच्याकडे जनावरं मोजके आहेत किंवा नाहीच आहेत, तर त्यांच्या जमिनीला शेणखत हे दिसतच नाही. कारण ऑर्गॅनिक कार्बन वाढणार कुठून आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आपल्या मातीमधला, सेंद्रिय कर्ब. आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं 0.5 ते
म्हणजे 4 ते 5पर्यंत आहे फक्त, ज्याचं प्रमाण जवळपास 1% पाहिजे, त्याचं प्रमाण 0.4 ते 0.5% वर आपल्या पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण नाही. तर जर आपल्याला हे प्रमाण वाढवायचं आहे, तर हे जे काही आपलं वेस्ट जातं आहे त्याच्यापासून जर आपण सेंद्रिय कर्ब वाढवू शकत असू, तर त्याचा उपयोग आपल्याला जे धानाचं हे आहे त्याला डिकम्पोज करून एक आपण हे करू शकतो. तर तसंच म्हणजे आपलं जे समजा आपण जर जमा करतो म्हटलं, कारण बरेचसे शेतकरी आता आपण हार्वेस्टरनी धान काढतो, रब्बीमधलं तर सर्रास आपण हार्वेस्टरनी काढतो, तर तणस जमा तर करणं शक्य होत नाही. कारण जर हाताने कटाई करतो किंवा रिपरनं काढतो तर ते तणस आपलं एका जागेवर जमा होतं, पण हार्वेस्टरनं काढतो तर ते जमा करणं सोपं नाही. तर यासाठी काही म्हणजे आता इम्प्लिमेंट्स पण आहेत मार्केटमध्ये, जसं की एक रेकर नावाचं हे येतं. म्हणजे कारण आता हार्वेस्टरनी काढल्यावर पूर्ण आपल्या बांध्यामध्ये फक्त तणस सगळीकडे पडलेलं राहतं. तर रेकर नावाचं एक इम्प्लिमेंट ते काय करते, फक्त ते फिरवलं आपण शेतामध्ये, ते एका लाईनमध्ये आणून टाकतं. जे काही आपलं तणस पडलेलं आहे ते एका लाईनमध्ये आणून टाकतं. असं म्हणजे ते जमा करायला सोपं जातं. त्यानंतर एक बेलर नावाचं पण इम्प्लिमेंट येतं. ते काय करतं, असे मोठमोठाले पेंड्या बांधून टाकतं ते डायरेक्ट, म्हणजे त्या पेंड्या उचलायला सोपं जातं. आणि याचा जो उपयोग आहे तर म्हणजे एक बायोफ्युएलमध्ये पण जर आपल्याला बाहेर वापरायचं आहे, तर बायोफ्युएलमध्ये पण आपल्या धानाचं जे तणस आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण जनावरांना समजा खाऊ घालतो आहे तणस, पण त्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात तणस खाऊ घालणं पण चांगलं नाही. त्याच्यापासून काही जास्त पौष्टिक तर काही भेटत नाही आहे जनावरांना. तर त्याच्यापासून एक पिलेट्स पण तयार करता येतात. त्याच्यामध्ये म्हणजे धान जे आहे आपला, तर त्याला बारीक करून त्याच्यामध्ये जर काही अजून ॲडिशनल जे जनावरांसाठी पौष्टिक आहे असं काही ॲड करून एक मिक्सचर करून लहान लहान पिलेट्स बनवले जातात. ते म्हणजे जनावरांसाठी एक फायद्याचं होऊ शकतं. त्यानंतर एक बायोचार ऐकलं का आता? कारण हे बघा, जेव्हा आपण डायरेक्ट समजा जे आपलं तणस जाळतो आहे तर ते वेस्ट आहे, कारण त्याच्यापासून फायदा तर होत नाही, आपले तोटे आहेत. पण जर धानाचं तणस आपण जाळून पण खत तयार करू शकतो, त्याला एक बायोचार म्हणतात. तर त्याचं कसं आहे, फक्त जेव्हा आपण हा जो शेतातला काडी कचरा आहे तो ऑक्सिजन, आता काय हवेत काय ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये न येऊ देता जर आपण जाळणार असू तर ते खत होऊ शकतं. तर बायोचार जो प्रकार आहे तो असाच आहे. जर तुमचं पूर्ण समजा जो काही काडी कचरा आहे तणस आहे त्याला आपण एका ठिकाणी जमा करून जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचं नाही, म्हणजे काय करावं लागेल, एकतर काय करतात त्याच्यामध्ये समजा 10-12 फुटाचा एक असा गोलाकार एक कन्स्ट्रक्शन जर केलं आपण, म्हणजे जवळपास त्याचं 10 फूट हाईट आणि 10 फूट रुंद व्यासाचं एक असं कन्स्ट्रक्शन करतात, म्हणजे कच्चं आपल्या याच्यामध्ये, की जेणेकरून ऑक्सिजन त्याला लागला नाही पाहिजे. तर असं एक कन्स्ट्रक्शन करतात, खाली एक दरवाजा ठेवतात आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही काडी कचरा आहे तणस आहे त्याच्यामध्ये आपण टाकतो. म्हणजे आधी त्या दरवाजातूनही टाकतो आणि वरूनही जे एक गोल छिद्र राहील त्याच्यामधूनही आत आपण पूर्ण जो तणस काडी कचरा आहे तो भरतो आणि 2-2 फुटावर होल ठेवतो आपण. म्हणजे जो काही आतमध्ये धुवा वगैरे येणार आहे तो बाहेर निघण्यासाठी 2-2 फुटावर एक हे ठेवायचं असतं त्याच्यामध्ये. आणि मग पूर्ण ते आपण भरल्यानंतर ते खालचा दरवाजा पण आपल्याला पॅक करून घ्यावा लागतो. म्हणजे पूर्ण शेणा मातीने वाटलं असतं ते लेपून पॅक करून घ्यायचा आणि वरून आग लावून द्यायची आणि नंतर तो वरचा भाग पण पॅक करून घ्यायचा आग लावल्यानंतर. म्हणजे जे काही आपण काडी कचरा टाकला आहे त्याच्यासोबत ऑक्सिजनचा हे येईल का संबंध, मग ऑक्सिजनचा संबंध येणार नाही, कारण बाहेरचा हे राहणारच नाही. आणि जाळल्यानंतर 2-2 फुटावर जे आपण छिद्र ठेवलेले आहेत तर सगळ्यात वरचं 2 फुटावरचं छिद्र तिथून नंतर धुपट येणं सुरू होईल. थोडंसं ते जाळल्यानंतर थोडा धुवा येणं सुरू होईल.
त्याच्यानंतर त्याच्यामधून जेव्हा असा निळसर धुवा येईल तेव्हा ते छिद्र पण बंद करायचं आहे आपल्याला. तसंच मग खाली खाली 2-2 फुटावर जे आपण छिद्र ठेवलेले आहेत अशा प्रकारे ते आपल्याला पूर्ण बंद करायचे आहेत. आणि शेवटी तो जो आतमध्ये जळून जो एक कोळसा तयार होईल तो शेतीसाठी खूप चांगला उपयोगी आहे. कारण बायोचारमध्ये जवळपास 70% काय आहे, कार्बन आहे. त्याच्यानंतर जवळपास 20 ते 22% नायट्रोजन आहे आणि बाकी पण हे आहे. तर हा जर बायोचार आपण शेतीमध्ये टाकला तर त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी होऊ शकतो. तर एका एकरामध्ये जवळपास 3 क्विंटलपर्यंत बायोचार जर टाकला आपण तर तो चांगला फायद्याचा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे जे काही आता हे वेस्ट आपण जाळून वेस्ट जातो आहे पण त्याच्यापासूनही अशा प्रकारे आपण खत तयार करू शकतो. आणि याचा जो म्हणजे इफेक्ट आहे बायोचारचा हा वर्षानुवर्ष चांगला राहतो. म्हणजे असं नाही यावर्षी आपण बायोचार टाकला की एवढ्या एका पिकापर्यंत त्याचा उपयोग होईल असं नाही. त्याचा असर हा 5-10 वर्षापर्यंत पण चांगल्या प्रकारे राहतो. तर अशा प्रकारे म्हणजे आपण जे काही आपलं तणस वगैरे आहे जे आपण वाया घालवतो त्याच्यापासून काहीतरी करू शकतो. कारण आता सरळ मल्चिंग काय आहे, ज्याच्याजवळ पाणी कमी आहे तो काय करतो, आता आपल्या भागात मुबलक प्रमाणात पाणी आहे त्यामुळे आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्ही पहा आता भाजीपाल्यावाले पण मल्चिंगचा वापर कशासाठी करतात, एकतर पाणी वाचलं पाहिजे, त्यानंतर गवत कमी झालं पाहिजे यासाठी मल्चिंग. आता हे जे धानाचं तणीस आहे त्याचा आपण तसा पण उपयोग नाही करू शकत का. जर आपण सरळ काही म्हणजे रब्बीमध्ये एखादं पीक लावलं आणि ते तणस तसंच ठेवलं तर नक्कीच आपल्या शेतातला एकतर ओलावा पण उडणार नाही आणि गवत पण जास्त होणार नाही. म्हणजे त्याच्यावर जो होणारा खर्च आहे तो कमी होईल. आणि काही नाही, मला तर वाटतं सरळ त्याच्यावर तुम्ही म्हणजे जर रब्बीमध्ये, कारण आपल्या इकडे रब्बीमध्ये पण मोठ्या प्रमाणात धान आपण घेतो, पण जर धान घ्यायचं नसेल आणि दुसरं पीक लावत असेल आपण तर सरळ तुम्ही त्याच्यावर डिकम्पोजर मारा. एक तर मल्चिंगचं पण काम करेल तो आधी आणि नंतर डिकम्पोज होऊन आपलं म्हणजे खत तयार होऊन ऑर्गॅनिक कार्बन पण जमिनीतला वाढवण्याला त्याची मदत होईल. तर एवढे बोलून मी थांबतो. तर आयोजकांनी इथे मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून मी एक सांगतो, मी आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही काम करतो आहे. तर आमच्या इथे म्हणजे माती परीक्षणाची सुद्धा व्यवस्था आहे. आता सरांनी माती परीक्षणावर तुम्हाला सांगितलं, पण ते सगळे अन्नद्रव्यांचं जे हे आहे जमिनीमध्ये कोणकोणतं काय आहे तर आमच्याकडे माती परीक्षणाची पण सुविधा आहे. आणि अजून एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे म्हणजे 20, 21, 22 ह्या 3 दिवसामध्ये शिवार फेरीचं पण आयोजन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय आहे, वेगवेगळ्या ज्या आपल्या व्हेरायट्या आहेत त्यांचं म्हणजे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी म्हणजे करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या काही व्हेरायट्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत, विद्यापीठाच्या, तर तिथं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटणार आहे. तसंच म्हणजे कृषीसोबत जे आपण बाकी व्यवसाय आहेत त्यांचे पण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी म्हणजे ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना हीच एक म्हणजे आव्हान आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या शिवार फेरीचा लाभ घ्यावा. सर धन्यवाद. बरं, मी बायोचारमध्ये किती % कार्बन असतो? माझं नाव सुखचंद घासीराम पटले, मी राहणार सिरपूर. मी किसान आहे. प्रश्न आहे बायोचारमध्ये किती % कार्बन आहे? तर बायोचारमध्ये 70% कार्बन आहे. बरं, बायोचारवरच पुन्हा विचारतो कारण एक हा चांगला विषय आहे. तर एकरी किती टाकायला पाहिजे बायोचार एकरी? तालियां बजा दीजिए इनके लिए. बहुत बहुत बधाई सर. आपको सर अपना नाम बताना है और कहाँ से हैं आप और जवाब बताना है. मेरा नाम राजेंद्र कटरे, मुक्काम मुरपार, पोस्ट रजेगांव, तालुका जिला गोंदिया. बायोचार में प्रति एकड़ 3 क्विंटल दिया जाता है. बराबर सर, आ जाइए. तो अभी हम कार्यक्रम के अंतिम पड़ाव पे आ गए हैं तो इसलिए तालियां बजा दीजिए.
बहुत बहुत धन्यवाद सर ये तमाम जानकारी देने के लिए। तो हमारे बीच जो है डीडीए सर हैं, तो मैं चाहूँगी श्री समाधान बागमोड़े सर से, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट एग्रीकल्चर ऑफिस गोंदिया से हैं और महाराष्ट्र से। सर आप आइए और कुछ सरकारी योजनाएं जो महाराष्ट्र में चल रही है जिसका धान के किसान और महाराष्ट्र के किसान फ़ायदा उठा सकते हैं, इसके बारे में बताइए। या ठिकाणी सर्व उपस्थित कृषी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं मी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ग्रीन टी व्ही आणि कृषी विज्ञान केंद्र या सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला आम्हाला प्रथमतः बोलावलं, त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज जो किसान चौपाल जो यांनी आयोजित केलेला आहे, या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आमचे आमगाव, तिरोडा, गोंदिया, गोरेगाव या ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले। खरं तर हा असा कार्यक्रम या ग्रीन टी व्ही आणि इतर या कंपन्याच्या माध्यमातून आयोजित केला। हा असे कार्यक्रम आम्ही काल मॅडम आमच्याकडे आल्या होत्या, त्यांना आम्ही बोललो अशा प्रकारचे आम्हाला कार्यक्रम आयोजित करताना यापुढेही आमंत्रित करा, जेणेकरून जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत आम्हाला ग्रीन टी व्हीच्या माध्यमातून पोहोचवता येतील। तर कार्यक्रमाला आल्याबरोबर सर्वांना एक प्रश्न असा पडला असेल की बाहेर इथं बोलावलेलं आहे कृषी चौपाल म्हणून, बाहेर जर पाहिलं आपण तर 4 व्हीलर गाड्या उभ्या केलेल्या दिसल्या असतील। म्हणजे बरेच मला बी प्रश्न पडला की आपण या ठिकाणी किसान चौपालसाठी आलो आहे, 4 व्हीलर गाड्या आहेत, तर ह्याचा मला वाटतं हे जे ग्रीन टी व्ही आहेत आयोजक त्यांचा असा एक ह्याच्या मागे मानस असावा की जे कृषी विज्ञान केंद्र आहे, इतर काही या ठिकाणी रिसोर्स पर्सन बोलावले, या सर्वांच्या माध्यमातून कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तुमच्यासोबत आहे, या सर्वांच्या माध्यमातून आपण शेतकरी या गोंदिया जिल्ह्याचा जो कास्तकार आहे, जो भात शेती उत्पादक आहे, तो खऱ्या अर्थानं समृद्ध बनावा। आणि जे सरांनी मगाशी जे हुंडाईची जी कार दाखवली, तो शेतकरी जो आहे हा या हुंडाई कारमध्ये फिरावा, असं मला वाटतं। या ग्रीन टी व्हीवाल्यांचा याच्या मागेचा मोठो असावा असं मला वाटतं। तर मुख्य विषयाला आपण येऊयात। तर आता यापूर्वी सर्वच लेक्चरांनी झाले, आपलं सर्वात शेवट आहे, त्यामुळे कुणी घाई करू नका, आपण जास्त तुमचा वेळ पण घेणार नाही आहोत। तर मध्यंतरी जे वक्त्यांनी सांगितलं की अन्नद्रव्याची, आमचे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महोदय त्यांनी सर्व सांगितलं एवढे अन्नद्रव्य आपल्याला 17 अन्नद्रव्य लागतात। तर हे जे आहे ह्या सायंटिफिक जरी संकल्पना असल्या तरीसुद्धा या तुम्हाला आपल्याला या सर्वांचं मूळ जे आहे, आता उबरांडे सरांनी पण सांगितलं, या सर्वांचं मूळ जे आहे आपल्याला ते आहे ते सर्व म्हणजे मातीमध्ये। तर मातीचं आपल्याला जे आहे, मातीचं आपल्याला मोल आपल्याला शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे, मातीचं तपासणी करून घेतली पाहिजे। याच्यासाठी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तुमच्यासोबत आहे। आता सध्या आमच्याकडे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत माती नमुने तपासणीची योजना चालू आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पैसे लागणार नाहीत, फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 20 हजार माती नमुने तपासणीचा आपल्याकडे लक्षांक आहे। तालुका कृषी अधिकारी कार्य, आता जे 5 कार्यालयाचे आपल्या तालुक्यातून इथं शेतकरी आलेले आहेत, इतर तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ते माती नमुने तपासून घ्यावेत। त्यासाठी आमचे जे गाव पातळीवर जे कृषी सहाय्यक आहेत, कृषी पर्यवेक्षक आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही माती नमुना तपासणीबाबत माहिती घ्यावी। आणि तुम्हाला आज जर उबरांडे सरांनी मगाशी फीस सांगितली नाही, आज बाहेर जर माती नमुना तपासणीसाठी जर आपण जात असोल तर कमीत कमी 50 रुपये एवढं साधा नमुना तपासणीसाठी घेतात। आणि जर फळबागेसाठी जर असेल, जो मायक्रोन्यूट्रियंटपर्यंत त्याची तपासणी केली जाते, जवळपास मला वाटतं सर 100 ते 200 रुपये लागतात। हां, म्हणजे प्रायव्हेट लॅबचा जर विचार केला आपण तर हां बघा, गव्हर्नमेंटचं जे आहे 350चं आहे, इतक्यापर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्जेस बाहेर करायला गेलं तर लागणार आहेत। तर शासनाच्या माध्यमातून सध्या तुम्हाला योजना तुमच्या दारात आहे, तुम्ही तुमच्या गावातले जे कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकांना संपर्क करून हे माती नमुने तपासणी करून घ्यावेत। तर हे माती नमुने जे तपासणीचे आहे सरांनी मगाशी सांगितलं, मी काही जास्त तांत्रिक तुम्हाला बोलणार नाही, कधी काढावा वगैरे आमचे कृषी सहाय्यक सांगतील,
परंतु तुम्हाला शासन जे काही तपासणी करायची आहे त्याच्यासाठी शासनाची योजना तुमच्यासाठी आहे, हा माझा सांगण्याचा एक उद्देश. दुसरा जो उद्देश आहे, खरं पाहिजे तर कृषी विभागाकडे एवढ्या स्कीम आहेत की आपल्यालासुद्धा म्हणजे कुठल्या स्कीमचा लाभ घ्यावा याची आपल्यालासुद्धा म्हणजे कन्फ्युजन होईल. शेतकऱ्याला म्हणजे धानाची पेरणी करल्यापासून तर धान्य काढणीपर्यंत तुम्हाला कृषी विभागाच्या सर्व योजना, कृषी विभाग, शासन तुमच्या पाठीशी आहे. तर हे म्हणताल तर कसं, तर आपल्याला सुरुवातीला जर आपल्याला धान पेरायचं असेल तर धानाच्या पेरणीसाठी सुद्धा आम्ही काही ठिकाणी पीक प्रात्यक्षिकं देतोच. त्याचबरोबर काही ठिकाणी आमचं बियाणे वितरणाचा कार्यक्रम असतो, त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बियाणेसुद्धा काही प्रमाणात उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर बियाणे कीटकनाशकेसुद्धा कृषी विभागामार्फत तुम्हाला दिली जातात. काही शेतकरी जे आहेत आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी स्वावलंबन योजना आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना नवीन विहिरी किंवा ज्या जुन्या विहिरी आहेत ह्या दुरुस्त करण्यासाठी सुद्धा अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर जे काही आपल्याकडे आदिवासी शेतकरी महोदय आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्या माध्यमातून या नवीन विहिरी शेतकऱ्यांना, त्याचबरोबर जुन्या विहिरीचा दुरुस्ती करणे याच्यासाठी आपल्याकडे लाभ आहे. त्यासोबतच आता आपण या विहिरी आणि या पाण्याच्या सोर्सपर्यंत आपण बोललो, तुम्हाला विहीर देणार. त्याचबरोबर तुम्हाला कृषी पंपसुद्धा आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देत आहोत. एका शेतकऱ्याला 5 HP 7.5 HP मोटर आपण देतो. त्याचबरोबर पाईप आहेत 15,000 रुपये एवढ्या अनुदानापर्यंतचे आपण पाईप शेतकऱ्यांना देत असतो, 600 मीटर एवढ्या लांबीचे. त्याचबरोबर जे आपल्याकडे जे आहे यांत्रिकीकरण हा सर्वात मोठा शेतकऱ्यांच्या लाभाचा विषय आहे. यांत्रिकीकरणामध्ये आपण बैलचलित अवजार असतील किंवा यांत्रिकीकरणाचे ट्रॅक्टर चलित अवजार असतील. आपण इथं काही शेतकऱ्यांना मला असं विचारायचं आहे, या ठिकाणी कृषी विभागाच्या ट्रॅक्टरसारख्या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी आलाय का एखादा इथं कोणी? वा वा वा, म्हणजे आम्हाला थँक्यू. खरं तर आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्ही एक प्रगतिशील शेतकरी आहात. आम्हाला जाणीव आहे आपल्या गोंदिया जिल्ह्याची जी काही कृषी हवामानविषयक जी पार्श्वभूमी आहे, अशा माध्यमातून सुद्धा शेतकरी अशा प्रकारे प्रगतिशीलकडे वाटचाल करत आहेत. त्याचा म्हणजे कृषी विभाग आणि सर्व जे काही कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत त्यांना सार्थ अभिमान आहे तुमचा. शासनाचे जे सर्व योजना आहेत हे तुम्हाला ट्रॅक्टर सांगितलं, ट्रॅक्टरचे सर्व अवजारे आहेत, सर्व जेवढे आपल्याला उपलब्ध पाहिजे ते कृषी अवजारे, वेगवेगळे अवजारे आहेत किंवा आपल्याला सलग कृषी अवजारे बँकसुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे एक शेतकरी आणि त्याला लागणारे कृषी अवजारे असे 10 लाखापर्यंतची आपल्या अनुदानाची स्कीमसुद्धा उपलब्ध आहे. पूर्वी ही स्कीम एका वैयक्तिक शेतकऱ्याला घेता येत होती, आता ती वैयक्तिक शेतकऱ्याला नसून ती आता एका शेतकरी गटाच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करावा लागेल. तर आपल्याला ही कृषी अवजारे बँक ही संकल्पना आपल्याला घेता येईल. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं ही कृषी अवजारे बँक या संकल्पनेचा शेतकऱ्यांनी पुरस्कार केला पाहिजे. का तर आपण जे शेतकरी आपण पाहतो इथं सर्व शेतकरी हे लहान लहान शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची स्वतःची अवजारे घेऊ शकत नाही. तर आपल्याला गाव पातळीवर जे आपले आत्मा अंतर्गत असतील त्या शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जो आमचा कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विज्ञान केंद्र जे आहे आमचा सर्वांचा एक मानस आहे की आपला जो गोंदिया जिल्ह्याचा जो भात शेती हा जो म्हणजे एक पारंपरिक एक पीक पद्धती आपली बनलेली आहे. तर ही पीक पद्धती आपल्याला थोडीफार बदल करायची आहे की आपल्याकडे जे सडक अर्जुनी असेल, मोरगाव अर्जुनी असेल, या भागातील शेतकरी थोडं ऊसासारखे फळपिकं वगैरे घेत आहेत. तर तुम्हाला मला वाटतं आपल्याकडे सुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आता मला काल समजलं गोंदिया जिल्ह्यामध्ये 2-3 शेतकऱ्यांनी सर आपल्याकडं ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या मानानं आपल्याला हा खरेच नाविन्यपूर्ण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी उपक्रम राबवलेला आहे. तर अशा जे फळबाग लागवड जे करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान आहे शासनाकडे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान उपलब्ध आम्ही करून देत आहोत. त्याचबरोबर स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याच्यामधून आपल्याला अनुदान आहे. आम्हाला या ठिकाणी खरं तर आता म्हणजे नेमका प्रॉब्लेम या ठिकाणी काय आहे, शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कमी आहे का काही
थोडा याच्यामध्ये अडचण आहे. कारण आम्ही पाहतो, आता मी स्वतः पुणे जिल्ह्यामधून आहे इकडे. आज आमच्याकडे जे शेतकरी खूप लाभ घेतात आणि कोट्यवधीचा तिकडं अनुदान होतो, परंतु आपल्याकडे मी जिल्ह्याला इथं काम करत असताना पाहतो, अगदी गेल्या वर्षी सर या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये फक्त 27 शेतकऱ्यांनी लाभ घेतला सर अख्ख्या गोंदिया जिल्ह्यामध्ये. तर म्हणजे मला वाटतं ही आपल्यासाठी थोडीशी खेदाची बाब आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त 27 लोकांनी लाभ घेतला, तर हे काही भूषणावह नाही. शासनाच्या एवढ्या योजना आहेत. आणि विशेष म्हणजे आज आपण इतर विभागाच्या तुलनेमध्ये जर इकडे पाहायला गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे इथं म्हणजे वाट बघायची नाही. एकदा तुम्ही जे आमच्या पोर्टल जे आहे या पोर्टलवर तुम्ही अर्ज केल्यानंतर महिना 15 दिवस आणि 2 महिन्यामध्ये तुमची लकी ड्रॉमध्ये 100% निवड होणार आहे. ह्या सर्व स्कीम आहेत. हे सर्वांना ज्ञात आहे की आपल्याला महा-DBT जे पोर्टल आहे शासनाचं, या पोर्टलच्या माध्यमातून सर्वजण आपण अर्ज करत असतो. त्याच्याद्वारे शेतकऱ्यांची निवड वगैरे होत असते. तर या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असं माझं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे. आणि हे जे आहे त्याचबरोबर हे यांत्रिकरणाची स्कीम झाली, फळबाग लागवड आहे, पॅक हाऊससारखे जे काही स्कीम आहेत आपल्याकडे. मागच्या वर्षी आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पॅक हाऊसचा लाभ घेतलेला आहे. पॅक हाऊस म्हणजे काय की जो शेतकरी फळबाग उत्पादक असेल, भाजीपाला उत्पादक असेल, त्याचं शेतामध्ये एक छोटं ते जे तुमचं फळपीक आहे काढून आणल्यानंतर त्याला आपल्याला प्रतवारी करायची असते, त्याची निवड करायची असते. त्याच्यासाठी जे प्राथमिक आपल्याला काही कामं करायची आहेत त्याच्यासाठी एक छोटं ते पॅक हाऊस एक गृह आहे, ज्याच्यामध्ये आपले बाकी सगळे वस्तू वगैरे तिथे राहतील. तर असे पॅक हाऊसचा लाभ घ्यायला का 2 लाख रुपये शासनाचं अनुदान आहे. आमच्याकडं ह्या वर्षीचा जो आहे गोंदिया जिल्ह्याचा आम्ही जो एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचा आराखडा आहे, 2 कोटीचा आमचा त्याचा आराखडा आहे. परंतु आम्ही पाहायला गेलं तर तेवढे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले दिसून येत नाहीत आम्हाला. आपण याच्यामध्ये थोडं पुढे बोलूयात की नेमकं शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत, तांत्रिक थोड्या अडचणी आहेत की याच्यामध्ये सर्व म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया आहे. सर्व योजना, कृषी विभागाच्या सर्व योजना आता महा-DBT, महा-IT या पोर्टलवरच आपण अर्ज करावा लागतो. पूर्वी ऑफलाईन होतं, आता सर्व काही योजना आहेत. आपण मागच्या महिन्यामध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी सगळीकडे गर्दी केली होती, तीसुद्धा योजना त्याच पोर्टलवर होती. त्याच्यामुळं थोडा पोर्टलचा काही इश्यू असला तरी मला शेतकऱ्यांना म्हणायचे ह्या छोट्या छोट्या घटकाचा लाभ घेतला पाहिजे. आज दुसरीकडे बघायला गेलो तर लोकांना अनुदान मिळत नाही आणि आपल्याकडं अनुदान आम्ही 31 मार्चला या गोंदिया जिल्ह्याचं आपल्याला जे अनुदान मंजूर होतं आहे वार्षिक, ते आम्हाला माघारी द्यावं लागतं आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थानं आपल्याला चिंताजनक बाब आहे. या कार्यक्रमातून सर्वांनी थोडं अवेअर व्हावं आणि योजनांचा लाभ घ्यावा. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं आहे की आपल्याला हा जो शेतकरी आहे आपला, आता मी सुरुवातीला सांगितलं की कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, तुम्हाला धान पेरणीपासून धान काढणीपर्यंत सर्व घटक, त्याचबरोबर जो शेतकरी आहे, जो कास्तकार आहे, जो शेतामध्ये राबणारा आहे, त्या राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी सर्वांना माहीत असेल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान म्हणून एक योजना आहे आपली. तर शेती क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो. आपल्याकडे पाऊस, पाणी, वारा अशा वेगवेगळ्या नैसर्गिक कारणामुळे आपल्याकडं किंवा बाहेर रस्ते अपघात होत असतात. आपल्याला जो या योजनेमध्ये आहे शासन निर्णय जो रिलीज झाला त्यानुसार आपल्याकडे 13 प्रकारचे अपघात आणि काही घटना दिलेल्या आहेत 13, की त्या 13 घटनांमध्ये जर काही झाला असेल, शेतकऱ्याला अपघात झाला असेल किंवा जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर आपण शेतकऱ्याला त्या एक मदत सानुग्रह अनुदान म्हणून जवळपास 1 लाख ते 2 लाख या रेंजमध्ये आपण शेतकऱ्याला एक मदत म्हणून देत आहोत. तर याच्यामध्ये जे आहेत तर आम्हाला ही जी स्कीम आहे, जो या आपण जर मार्केटमध्ये बघत असेल तर तुम्हाला इन्शुरन्स जर करायचा असेल तर इन्शुरन्स एजंट तुम्हाला सर्व गोष्टीच्या माहिती देतील आणि तुम्हाला त्याचा हप्ता भरावा लागेल. बरोबर आहे. बगर हप्त्याचा तुमचा कोण तुम्हाला विमा देणार आहे का शेतकऱ्याला?
यातल्या काही शेतकऱ्यांनी जे काही आता आम्हाला इथं शेतकरी आहेत मस्त जरा इन्शर्ट करून वगैरे टकाटक आलेले दिसत आहेत आम्हाला इथं, त्यांनी इन्शुरन्स काढला असेल हां, पण तो प्रायव्हेट कंपनीचा काढलेला असेल. तर माझं या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांना आव्हान आहे, जे शेतकरी बंधू आहेत त्यांचा महाराष्ट्र शासनाने तुमचा विमा उतरवलेला आहे. जे राज्यामध्ये पूर्ण जेवढे शेतकरी आहेत त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा शासनानं विमा उतरलेला आहे. तुम्ही कास्तकारांनी ह्याच्यामध्ये विमा कंपनीच्या म्हणजे आपल्याला अननेसेसरी जास्तीचाही करायची गरज नाही. प्रत्येकालाच काही एवढ्या मोठ्या विमा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्याच्यामुळे एक सांगण्याचा ह्याच्यामध्ये एक थोडा माझा अट्टास होता, तो शेतकरी असेल 10 ते 75 वयोगटामधला जो खातेदार आणि त्या खातेदाराच्या घरामधला जो कोणी बगर खातेदार असेल, म्हणजे वडिलांच्या नावे जमीन असेल तर त्यांचा मुलगा असेल ज्याच्या नावात जमीन नाही, अशा 2 व्यक्तींना आपण याच्यामधून माध्यमातून लाभ देतो. आपल्याकडे अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. आपल्याकडे इथं बसलेले काही शेतकरी बंधू आहेत, यांच्या घरामध्ये अशा काही म्हणजे दुर्दैवी घटना झालेल्या असतील. काही आपण मार्केटमध्ये येतो, रस्त्याने अपघात होतो आपला, किंवा शेतावर काम करत असताना आता इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जंगल वगैरे आहे, तर या जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांचा अटॅक होतो. त्याच्यामध्ये आपले काही शेतकरी बांधव जखमी झाले असतील, काहींना मृत्यू आला असेल. तर याच्यासाठी मला आवर्जून सांगायचं की ही योजना आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा दुर्दैवानं ह्या योजनेमध्ये सुद्धा आपल्याकडे गेल्या वर्षीसुद्धा इतके ते अपघात झालेले असतील. आता इथं जर आपण थोडं विचारलं तर इथं बसलेल्या उपस्थित शेतकऱ्यांच्या घरी किंवा त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांमध्ये 10 ते 15 अपघात झालेले आत्ता सापडतील आपल्याला. परंतु आपण योजनेची ह्याच्यामध्ये आपण लाभ घेण्यासाठी वगैरे शासनाकडे आपण पाठपुरावा केलेला नाही. प्रॉब्लेम मला पण या गोष्टीची जाणीव आहे. मी जरी या ठिकाणी योजनांविषयी सांगत असलो तरी शासनाच्या ज्या योजना घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणलं की कागदपत्राची आपल्याला पूर्तता करणे गरजेचंच आहे. आणि शासनाचा पैसा आहे तो आमचा नसून हा तुमचाच पैसा आहे. तुमच्या पैशाचे तुम्हाला अनुदान हे करत असताना आपल्याला कागदपत्राची योग्य पूर्तता करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कागदपत्र वगैरे जो या गोपीनाथ मुंडे अपघात विमाची योजना जी आहे तो पंचनामा वगैरे आहे, असे बरेचसे 10-15 डॉक्युमेंट आहेत. आमचे कृषी सहाय्यक आमच्या कृषी कार्यालयामध्ये तालुक्याच्या तुम्ही भेटा, तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील. पण आपल्याकडे घटना घडली, आज घटना घडली तर तुम्ही साध्या ह्याच्यावर का होईना आमच्या कार्यालयामध्ये कळवलं पाहिजे की आमच्या बाबा हा शेतकरी आहे किंवा या कास्तकाराच्या कुटुंबातला हा व्यक्ती आहे, याला अपघात झाला आहे किंवा शेती कामामध्ये असताना याचा मृत्यू पावलेला आहे. तर या थोडे इंटिमेशन देणे आपण ज्याला म्हणतो, तो इंटिमेशन दिला आणि नंतर आपल्याला कागदपत्राची पूर्तता नंतर केली. 45 दिवसापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये मुदत आहे. तर ह्याचा शेतकऱ्यांनी थोडा लाभ घेतला पाहिजे. कारण आपल्याकडे योजना भरपूर आहेत शेतकऱ्यासाठी. सगळ्यांना सगळं काय करायचं आहे, परंतु या शेतकऱ्यासाठी त्याच्या मागं उभं राहणारे कुणी नाही. तर शासन तुमच्या पूर्णपणे योजनेच्या बाबतीत खंबीर आहे. त्याचबरोबर मी जे मगाशी सांगितलं सरांना की आपण या सगळं आज जे लेक्चर झाले, आमच्या योजना असतील, शास्त्रज्ञ आहेत आमचे KVKचे, त्यांनी तुम्हाला अनमोल मार्गदर्शन केलं. त्यामध्ये सर्व योजनांचा लाभ घ्या. कुणाला काही अडचण कृषी विभागाच्या वतीनं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता, कधी पण अडचण येणार नाही. आणि या कार्यक्रमाची संकल्पना मॅडमची जी असेल असं मला जे वाटले की आपला शेतकरी हा पूर्ण लाभ घेईन. आणि जे सरांची ती एक्स्ट्रा गाडी काहीतरी होती बाहेर, हा एक्स्ट्रा गाडीमध्ये गोंदिया जिल्ह्याचा शेतकरी फिरण्यासाठी सक्षम होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाच्या वतीनं मी आभारी आहे मॅडम. मी आता कृषी विभागाच्या योजनांबद्दल माहिती देत असताना सांगितलं होतं की जे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आहे याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये काही बाबी उल्लेख केलेला आहे. वेगवेगळे अपघात आहेत किंवा काही कारणं आहेत. तर मी सांगितलं होतं एवढे कारणं आहेत, म्हणजे न्यूमेरिकल आकडा होता 10, 12, 13 असे काही अपघाताचा आम्ही उल्लेख केला होता. तर असे किती अपघाताचा उल्लेख केला होता त्याबद्दल थोडं. मेरा नाम है उदयलाल टेमरे, राजेगांव. जी जवाब. ये गोपीनाथ मुंडे अपघात में बहुत सारे हैं, लेकिन 13 अपघात तो दिया है उसमें. कैसे काश्तकार पानी में डूब के मर जाता है, अब कभी सांप काट के मर जाता है, कई प्रकार के अपघात होते हैं, उसमें 13 अपघात आए.
सर आ जाइए, स्टेज पे आ जाइए। सर बहुत बहुत बधाई सर आपको, और बहुत बहुत धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी देने के लिए। तो मैं आप लोगों को बता दूं कि ये कार्यक्रम का हमारा मेन मकसद था धान फसल प्रबंधन, फसल अवशेष प्रबंधन, ट्रैक्टर टायर रख रखाव व गाड़ी रख रखाव पे हमने आज चर्चा किया। कई सारे हमारे साथ एक्सपर्ट्स जुड़े थे, हम जिन्होंने, अगर आप नंबर नोट कर सकते हैं तो धानुका एग्रीटेक का टोल फ्री नंबर है 1800-102-10-22, सीएट का टोल फ्री नंबर है 1800-22-12-13, 1800-1800-22-12-13, केतन हुंडई गोंदिया का नंबर है 7888-045259। नोट कर सकते हैं 7888-045259। ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर है 8097864300। खेती बाड़ी पशुपालन से जुड़ी हुई कोई भी समस्या है तो ग्रीन टीवी के व्हाट्सएप नंबर पर आप सवाल भेज सकते हैं, हम एक्सपर्ट्स के ज़रिए आपके सवालों के समाधान देने की कोशिश करेंगे। तो हम अपने कार्यक्रम के अंतिम पड़ाव पे आ गए हैं और हम जो है कुछ प्रगतिशील किसानों को आज यहाँ पे सर्टिफिकेट देके सम्मानित करेंगे, और जिसको देने के लिए मैं स्टेज पे बुलाना चाहूँगी श्री समाधान सर को, डीडीए सर को, इसके अलावा श्री विशाल पाटिल सर को, केवीके हेड, मिस्टर कुस्तुब गीत सर आरएम महाराष्ट्र सीएट स्पेशलिटी से, मुकेश भाड़े सर सीएट से, मिस्टर सुरजीत सिंह सेल्स हेड केतन हुंडई से, और मिस्टर आशीष धमड़े सर। तो मैं एक एक करके किसानों का नाम लूँगी। तो हमारे साथ पहले किसान है आत्माराम बेजीराम पाचे जी, ये गोंदिया तालुका से है, जगन टोला से, सब्जी भाजी उत्पादन में ये उत्कृष्ट खेती करते हैं। दूसरे किसान है सुरेंद्र गजानन बिरनवाल जी, ये गोंदिया तालुका से है, ये जैविक खेती आम उत्पादन में जो है ये अच्छा काम कर रहे हैं और इस क्षेत्र में इनको ये सर्टिफिकेट मिल रहा है। हमारे साथ है मनोहर पार्थी जी बिरसी, तरोड़ा से, तरोड़ा तालुका से, और ये सब्जी भाजी और धान उत्पादन कर रहे हैं। तालियों की आवाज़ हमारे यहीं से आ रही है बस मुझे। तो इसी के साथ आज के कार्यक्रम में हमने हमारे जो विषय था उस पर हमने चर्चा किया। कई सारे हमारे साथ एक्सपर्ट्स थे जिन्होंने अपने टॉपिक पे जो है वो आपको बताया, संक्षिप्त में बताया, विस्तार से बताया है। तो उम्मीद है कि आपको आज का कार्यक्रम हमारा पसंद आया हो। तो इसी के साथ मैं बता दूं कि आज का कार्यक्रम हम महाराष्ट्र के गोंदिया में कर रहे हैं, जिसका मकसद है किसानों तक नई तकनीक, नए आविष्कार, नई योजनाएँ और प्रोडक्ट के बारे में जानकारी देना। ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, गोंदिया कृषि विभाग, धानुका एग्रीटेक लिमिटेड, आडिया फाउंडेशन, सीएट स्पेशलिटी और हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड के सहयोग से, केतन हुंडई के सहयोग से हम ये कार्यक्रम लगा रहे हैं। तो अगर अभी तक आपने ग्रीन टीवी का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत सब्सक्राइब कर सकते हैं, बेल आइकन भी प्रेस कर सकते हैं। साथ ही में ग्रीन टीवी को फेसबुक पे आप लाइक व फॉलो करके इंस्टाग्राम और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं। इसी के साथ धानुका का टोल फ्री नंबर नोट कर सकते हैं 1800-102-10-22, सीएट का टोल फ्री नंबर 1800-22-12-13, केतन हुंडई का टोल फ्री नंबर 7888-045-259 और ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर 8097864300। तो फिलहाल आज के लिए बस इतना ही, मुझे दीजिए इजाज़त। आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते। देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।